चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एकाक्षरं पुंसां महापातकनाशनम्। एक वाणी एक पत्नी एक वचनी प्रभू रामचंद्राचं पावन चरित्र। चरित्रकांडाचा आजचा तिसरा दिवस आहे। चरित्रकांडाचा आजचा दुसरा दिवस आहे, तिसरा दिवस आहे। पहिल्या दिवशी आपण ग्रंथ महात्म्य पाहिलेला आहे। कालच्या कथेमध्ये 4 घाटामध्ये सविस्तर विस्तारमय कथा चाललेली आहे। हा ज्ञान घाट, कर्म घाट, भक्ती घाट आणि शरणागतीचा घाट। शिव पार्वतीचा संवाद कैलास पर्वतावरती चालू आहे, तो ज्ञानाचा घाट आहे। काकवृषुंडीचा आणि गरुडाचा संवाद चालू आहे निलगिरी पर्वतावरती, हा भक्तीचा घाट आहे। भरद्वाज मुनींचा आणि याज्ञवल्क्य ऋषींचा प्रयाग क्षेत्रामध्ये संवाद चालू आहे, हा कर्मप्रधान घाट आहे। आणि गंगेच्या किनारी प्रत्यक्ष गंगा मातेला तुलसीदासजी कथा सांगतात। अतिशय नम्र वृत्तीनं देहाला शरण केलेला, ज्या वेळेला देह तादात्म्य सुटलं जातं, मी मोठा नाही, हे देह तादात्म्य ज्या वेळेला सुटलं जातं त्यावेळेला त्या ठिकाणी समजावं की माझी देवाची भेट झाली। देवाची भेट जवळ नाही, पण काय करावं लागतं, त्यासाठी मीपणाला सोडावं लागतं। तेच तुलसीदासांनी केले। तुलसीदासजी अतिशय शरण गेलेले आहे आणि शरणागती भावानिशी तुलसीदासजी कथा सांगत आहे। शरणागती भावानिशी सांगतात। कुणाला सांगतात तर श्रोत्या रूपात कोण आहे तर गंगा माई आहे। ही कर्म, भक्ती, ज्ञान आणि शरणागती खाटावरती 4 ठिकाणी कथा चालू आहे। त्यामध्ये कथा कुठून चालू झालेल्या आहेत तर प्रत्येकाचे प्रश्न आहेत। एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में बैठा, एक राम का सभी पसारा, एक राम हे सबसे न्यारा। यातला कोणता राम? ते जर सच्चिदानंद तत्व आहे तर मग मानव रूपात येऊन लीला का करतात? ते जर खरंच सच्चिदानंद, ज्याला आनंद रहित जे तत्व आहे, तो आनंदाला विन्मुखावर धरती लोकांमध्ये आल्यानंतर होतो। नेमका कोणता राम आम्ही पूजावा, नेमका कोणता राम आम्ही धरावा? शंकराच्या अंतकरणामध्ये किंवा शंकर ज्याचं पूजन करतोय तो राम हाच आहे का? तोच राम दशरथाचा मुलगा आहे का? प्रत्येकाच्या घटाघटात असणारा तोच राम आहे का, की कुणी वेगळा राम आहे? हा प्रश्न विचारलेला आहे। आणि हाच प्रश्न माघ मेळ्यामध्ये प्रयाग क्षेत्रामध्ये भरद्वाज मुनी याज्ञवल्क्य ऋषींना विचारतात की मला राम समजून सांगा। आणि हा राम समजून सांगत असताना याज्ञवल्क्य ऋषी संपूर्ण रामायणाची कथा सांगू लागतात। पण कथा चालू कुठून करतात तर कथा शंकरापासून सतीपासून चालू करतात। विचारलेली आहे रामकथा, पण चालू कुठून झाली आहे तर चालू झाली कैलास पर्वतावरनं। कधी कधी प्रश्न पडतो, पहिले 2 दिवस कथा ऐकत असताना प्रश्न पडतो की बाबा रामायण चाललेलं आहे का शिव महापुराण चाललेलं आहे? चाललेलं रामायण आहे की चाललेलं शिव महापुराण आहे? हा प्रश्न पहिले 2 दिवस श्रोत्याला पडला जातो। कारण आम्ही रामायण ऐकण्यासाठी आलोय, पण महाराज तुम्ही सांगताय शिवकथा आम्हाला 2-3 दिवसापासून। बरं, आजही शिवच कथा आहे। आज कथेमध्ये शिव पार्वती विवाह आहे। मग कथा अयोध्येपासून चालू व्हायची, ती अयोध्येपासून चालू न होता कथा ही कैलास पर्वतावरनं कशी चालू झाली? सतीचा प्रश्न आहे, मला राम समजून सांगा। अगस्त्य मुनींच्या आश्रमामध्ये नेलेला आहे। त्या ठिकाणी सतीचा संदेह वक्त्याप्रती निर्माण होतो। वक्त्याप्रती संदेह निर्माण झाल्यामुळे वक्त्यानं सांगितलेली कथा सुद्धा कळत नाही। सतीचा भ्रम होतो की राम हा सच्चिदानंद तत्व नाही। रामाची परीक्षा घेण्यासाठी जाते, परीक्षेमध्ये सफल होत नाही, पण जाताना चूक करते। सती सीता म्हणून जाते। जिनं आईचं रूप माझ्या घेतलेलं आहे, शंकर परमात्मा म्हणतात हिच्यासोबत वैवाहिक संबंध ठेवायचा नाही। सन्मुख शंकर आसन दिन्हा, समोर शंकरानं आसन दिलेलं आहे। समोर शंकरानं जे दिलेलं आसन आहे त्यावेळेला सतीच्या मनामध्ये भ्रम पडला जातो की कदाचित माझ्या संसाराला आज वेगळं मळण लागलेलं आहे का, वाम भागावर बसण्याचा अधिकार मी गमावलेला आहे। त्यानंतर दक्षाचा भर सभेमध्ये सत्य लोकांमध्ये सन्मान करायची वेळ येते, त्यावेळेला शंकराला बसलेलं पाहिलं आणि दक्षाच्या मनामध्ये क्रोध उत्पन्न झाला आणि एखाद्याला
हीनपणा दाखवण्यासाठी किंवा एखाद्याचा अपमान करण्यासाठी दक्षानं महायज्ञाचं आयोजन केलं. सत्कर्म जरी करत असला पण सत्कर्म जर दुसऱ्याच्या वाईटासाठी केलं जात असेल तर त्याला सत्कर्म म्हणत नाहीत. मग तो यज्ञ का असे ना, काही असू दे, त्याला सत्कर्म म्हटलं जात नाही. मग का? त्यामध्ये दुसऱ्याची त्या ठिकाणी काय दडलेलं आहे तर दुसऱ्याची निंदा ही कुठेतरी त्यामध्ये दडलेली आहे. तेच दक्षाच्या अंतकरणात आहे. माझ्या जावयाचा अपमान करणं. सतीला बोलवलं नाही, कैलास पर्वतावर निमंत्रण नाही. त्यानंतर सर्व विमानं जाताना सती पाहते, जाण्याचा हट्ट धरते. शिवशंकर परमात्मा सांगतात की तहा जाई कल्याण न होई. त्या ठिकाणी गेल्यानंतर सती तुझं कल्याण होणार नाही, पण सती ऐकायला तयार नाही आणि सती त्या ठिकाणी जाते. सती गेल्यानंतर सतीचा अपमान होतो. सती म्हणते ठीक आहे, अपमान झाला, माझा पती सांगत होता यज्ञाचं दर्शन घेते आणि माघारी जाते, म्हणून यज्ञा मंडपामध्ये गेल्याच्या नंतर सतीला शिवभाग कुठेही पुजलेला दिसला नाही. त्यावेळेला सती आपल्या पित्याला म्हणते की का हो, कोणता यज्ञ करता यातनं प्रगट होतोय, शंकराची पूजा नसल्याविना कोणतं फल तुम्हाला यज्ञाचं प्राप्त होते ही मी सुद्धा पाहते. अनेक प्रकारानं वाचेनं दक्षानं शंकराची निंदा केली. त्यावेळेला सती त्या ठिकाणी क्रोधायमान होते आणि सती आपल्या वडिलाला म्हणते सुनहु सभासद सकल मुनिंदा कही सुनिजिन यह शंकर निंदा. या सभेमध्ये ज्यांनी शंकराची निंदा सांगितली आणि या सभेमध्ये ज्यांनी शंकराची निंदा ऐकली हे दोघे सुद्धा पापास पात्र झाले. कुठे सुद्धा महाराज कुणाची निंदा ऐकू नये, ते तर महादेव आहेत. आणि कुठे चालू आहे निंदा तर सत्कर्माचा यज्ञ स्थापन केल्यानंतर त्या ठिकाणी महादेवाची निंदा चालू आहे. सती म्हणते हा देह बाटलेला आहे. शंकराची प्रत्यक्ष पतीची निंदा ऐकल्याच्या नंतर सतीनं सहन केली नाही. या कानानं निंदा ऐकली ते अंतकरणात गेलेला आहे. हा देह मी ठेवणार नाही म्हणून सती यज्ञ कुंडामध्ये आहुती देते. पण यज्ञ कुंडामध्ये सती आहुती देत असताना सती मरता क्षणी वासना धरते. आणि साधू संतांचं सुद्धा सांगणं आहे बघा, जी काही तुमच्या अंतकरणात वासना आहे तीच वासना पुनर्जन्माला कारण ठरते. वासना हीच पुनर्जन्माला कारण ठरते. दुसरी गोष्ट कोणती पुनर्जन्माला कारण ठरत नाही. आपण वारंवार जन्म घेतोय. का जन्म घेतोय? आपल्या वासना शिल्लक आहेत. वासना जर स्थगित झाल्या, वासना जर स्थिर झाल्या, आपण सुद्धा बघा पृथ्वी फिरते. का फिरते? आत्मपरीक्षणासाठी फिरते. पृथ्वीला जो ज्ञान प्राप्त झालं नाही म्हणून पृथ्वी फिरते. कशा करता फिरते? तिला स्वतःच परीक्षण झालं नाही अजून. पण सूर्याला गुरु म्हटलेला आहे. का गुरु म्हटलेला आहे? तर सूर्य स्थिर आहे. याच्यामुळं गुरु हा स्थिर असतो. त्याला कुठेही फिरायची गरज नसते. त्याच्या प्रकाशानं सर्व चाललेलं असतं. पण हे सर्वजण का फिरत आहेत? तर हे सर्वजण आत्मपरीक्षणासाठी स्वतःच्या फिरत आहेत, इतर कोणती गोष्ट नाही. म्हणून पृथ्वी फिरते आत्मपरीक्षणासाठी, सूर्य स्थिर आहे. तशा पद्धतीनं आपण वारंवार जन्माचा फेरा घेतोय. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. का जन्म घेतोय? कारण रामायणात सांगितलेलं आहे. सतीनं सुद्धा वासना धरली, वासनाच पुनर्जन्माला कारण ठरली. तशी आपली सुद्धा वासना शांत होत नाही आणि ह्याच वासना आपल्याला वारंवार जन्म घेण्याला कारण ठरतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे नको जाऊ मना. 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 पाहत्या रामना वासनेच्या संगे नको जाऊ मना. पाहत्या रावणा काय झाले. वासनेच्या जाऊ मना. वासनेच्या संगे नको जाऊ मना. वासनेच्या संगे नको जाऊ मना. वासनेच्या संगे
वासनेच्या संगी नको जाऊ म्हणा. वासना वाईट आहे का? आहे वाईट. पण कोणती वासना वाईट आहे? असत वासना वाईट आहे. सतीची वासना असत नाही, सतीची वासना सत आहे. वासना धरले साधू संतांनी सुद्धा वासना धरलेली आहे महाराज. काल्याचे अभंग आहेत. उपजोनी या पुढती येऊ, आम्हाला मोक्ष मुक्ती वगैरे काही नको. साधू संत म्हणतात काय मोक्ष मुक्ती मिळवून काय करायचं आहे? इंद्रपद मिळालं, ब्रह्मपद मिळालं, शिवपदही मिळालं किंवा विष्णुपदही मिळालं, पण पद रिक्त होत असतात. काय करायचे ती मुक्ती, काय करायचा तो मोक्ष? भक्ती हा आमचा ठेवा. मी भक्त तू देवा ऐसे करी, हेच फक्त आम्हाला पाहिजे. पण वारंवार जन्म घेणार आम्ही. कशा करता जन्म घेणार? उपजून या पुढती येऊ, काला खाऊ दही भात. दही आणि लाही यांचा संगम होण्याकरता दही हे शुद्ध परमात्म्याचं प्रतीक आहे आणि लाही हे संतांचं प्रतीक आहे. तिथं लाहीच का दिली माहिती का? काल्याच्या प्रसंगामध्ये दही आणि लाही दोनच पदार्थ असतात. दही हे सत्वगुणी परमेश्वराचं स्वरूप आहे आणि त्या ठिकाणी लाही जी असते ही संतांचं स्वरूप आहे. पण लाहीच का घेतली? कारण भाजून जी तयार होते तिला लाही म्हणतात. तशा पद्धतीनं खरा परमार्थिक हा सोन्यामध्ये, निखाऱ्यामध्ये जसं सोनं तापतं, तशा पद्धतीनं कोळशाच्या खाणीमध्ये जसं सुवर्ण तापलं जातं, तशा पद्धतीनं खरा परमार्थिक हा जाळून पळून निघावा लागतो. तेव्हा कुठं तो भगवत तत्वाला प्राप्त होतो. म्हणून बीज भाजून लाही करावी लागते, तेव्हा त्या सत्वगुणी परमात्म्याला आपण भेटली जातो. सतवासना आहे साधू संतांची सुद्धा. मी जन्म घेणार आहे कशा करता? तुझी सोबत घेण्याकरता. आम्ही कधी नव्हतो देवा. अहो तुम्ही झाले रामराजा, आम्ही वानरेच्या फौजे. आम्ही सतत देवा तुझ्या सोबत आहे. आम्ही तुझा संघ कदापि सोडलेला नाही. तुम्ही झाले रामराजे, आम्ही वानरेच्या फौजे. आम्ही त्या वानरांच्या फौजेमध्ये होतो. तुम्ही देवकीचा बाळ, ज्या वेळेला तुम्ही द्वापर युगामध्ये देवकीच्या पोटाला आला त्यावेळेला आम्ही 9 लक्ष गोपाळ, त्या गोपाळांमध्ये आम्ही होतो. त्याच्यानंतर तुम्ही आले पंढरपुरी, आम्ही झालो वारकरी. तुम्ही पंढरपूरला आले तर आम्ही तुमच्या मागोमाग वारकरी झालो. महिन्याची वारी आम्ही करू लागलो. अर्थात सत वासना आहे. साधूंची सुद्धा वासना आहे, तशी सतीची वासना आहे. पण सत वासना आहे. सती म्हणती सती मरत हरी सनवरू मागा, जन्म जन्म शिव पद अनुरागा. कोणती वासना सतीनं धरलेली आहे? तर सती यज्ञ देवाला प्रार्थना करते की हे भोलेनाथ, हे हरिहर तत्वा, मी या देहाची आहुती देते, पण वासना घेऊन मरते की पुढचा कोणताही जन्म जरी मला प्राप्त झाला तरी त्या जन्मामध्ये पती स्वरूपामध्ये मला शिवपदच प्राप्त व्हावं, अन्य कोणतं पद प्राप्त होईल. आणि मला पुन्हा सत्संग ऐकायचा आहे. कशा करता जन्म घेते? कारण माझ्या पतीसारखा सत्संग दुसरा कोणी सांगू शकणार नाही, म्हणून मला त्या जन्मात तरी मुक्त होता येईल. हा दक्षानं दिलेला देह मी या ठिकाणी विसर्जित करते. सतीनं यज्ञकुंडामध्ये उडी घेतली. ज्वाला कैलास पर्वतावरती गेला. शंकरानं जट आपटून वीरभद्र नावाचा पुरुष प्रकट केला. यज्ञाचा विध्वंस केला. केलाच पाहिजे महाराज. यज्ञाचा विध्वंस हा झाला पाहिजे. कोणत्या यज्ञाचा? जिथं पापाचरण माजलेलं असतं त्या यज्ञाचा विध्वंस झाला पाहिजे. हा नाम संकीर्तन सोहळा हा सुद्धा यज्ञच आहे. आपण टायटलच दिलेला आहे, श्री रामकथा ज्ञान यज्ञ सोहळा. कलियुगातला हा यज्ञ आहे. यांना चित्त निर्मळ होतं. वातावरणामध्ये जे काही दूषित पदार्थ आहेत ह्या सगळ्या पदार्थांना आपल्या अंतकरणामध्ये येऊ देत नाही, असं रामतत्व आहे. बघा, एक रकार आणि दुसरा मकार. रकारानं काय होतं तर रकारानं तोंड उघडतं, अर्थात आतले विकार बाहेर जातात. मग कुणीतरी प्रश्न विचारला, मग बाहेरच्या आत येणार नाही का? त्याच्यासाठी म दिला. मन काय होतं? गेट बंद होतं. रन तोंड उघडलं जातं, रकारानं तोंड उघडलं जातं आणि मकारानं तोंड बंद होतं. आतले विकार बाहेर गेले की ते बाहेरचे विकार पुन्हा येत नाही, याच्याकरता मकार आहे. म म्हटल्यानं ओठ बंद होत. हा यज्ञ आहे. कोणता यज्ञ आहे तर ज्ञान यज्ञ आहे. पण हा यज्ञ जर कशा करता केला जात असेल, बघा काही काही सप्त्यांमध्ये सुद्धा आलेला आहे. सप्ते कशा पद्धतीने केले जातात माहिती का? त्यामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य ह्या काही गोष्टी राहिलेल्या नाही. काही राहिलेलं नाही. खरं मर्म कोणता असावं तर भक्तीचं असावं. पण भक्तीची 2 मुलं आहेत, ज्ञान आणि वैराग्य. आपण सरळ म्हणतो महाराज माझी साधी बोळी भक्ती, साधी बोळी. भक्तीची साधी बोळी नाही बरं का. भक्तीच्या 2 मुलांची नावं काय आहेत? एकाचं नाव आहे ज्ञान आणि एकाचं नाव आहे वैराग्य. आणि या दोन्हींकडनं आपण वाटचाल करत नाही, म्हणून भक्त म्हटले जाऊ शकत नाही. वाटचाल आपली दोन्हीच्या दिशेनं नाही.
कारण काकडा ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला काकड्यामध्ये साधू संतांनी आपल्याला काय म्हटलेलं आहे माहितीये का? आंधळ्या पांगळ्यांचा एक विठोबा दाता. कोणाचा दाता आहे तो? तर आंधळ्याचा आणि पांगळ्यांचा आहे. आंधळ्या पांगळ्यांचा आहे. आंधळे पांगळे का बरं म्हटलं असेल साधू संतांनी आपल्याला? आंधळे याच्या करता म्हटलं कारण ज्ञानाच्या दृष्टीनं आपण आंधळे आहेत. आणि पांगळे कशा करता? तर त्याच्याकडे वैराग्याच्या दृष्टीनं वाटचाल नाही म्हणून पांगळे आहोत. अनेक वाऱ्या झाल्या आपल्या, पण कोणती वारी सफल झाली असेल का नाही त्यालाच माहिती. भाव साधा भोळा आहे पण भक्ती साधी भोळी नाही का? भक्ती 16वरची पोळी सांगितली. 16वरनं जो त्याला घेतोय तो देवपदाला प्राप्त होतो. साधी भोळी नाही भक्ती. म्हणून गावामध्ये अनेक गावांमध्ये सप्ते सुद्धा केले जातात पण परिवर्तन कुणाच्याही अंतकरणात होत नाही. का महाराज? आहे बघा, एवढा खर्च करायचा, सगळ्या गोष्टी करायच्या, पण कुणाचंही अंतकरण जर द्रवित झालं नाही, कुणाच्याही मनामध्ये जर परिणाम झाला नाही एवढा ज्ञान यज्ञ करून, तर शेवटच्या दिवशी महाप्रसाद खायचा नाही, सगळ्यांनी एकत्रित बसून रडायचं, शोक साजरा करा त्या गोष्टीचा. एवढा वेळ महाराज आपण एकमेकांना देतोय. आज बघितलं तर पोटच्या मुलाला बापाचा ऐकायला वेळ नाही का बापाचं मुलाला ऐकायला वेळ नाही, ही परिस्थिती सध्या घरात आहे. 2 मिनिटं एकत्रित बाप आणि लेक बसलेले नाही. खरा समाजामध्ये जगण्याचा धडा हा बापानं मुलाला दिला पाहिजे. पण 2 मिनिटं घरात कधी हे दोघं एकत्रित बसत नाहीत. पण माझ्या पुढे तुम्ही 3-3 तास बसता. कशा करता? परिवर्तन व्हावं हाच हेतू आहे याचा, अन्य कोणता हेतू नाही. म्हणून यज्ञ करत असताना कोणताही करू दे, हा पण त्या गावचा सप्ताह मोठा झाला म्हणून माझ्याही गावचा मोठा व्हावा, हा हे दक्षाच्या यज्ञाप्रमाणे झालं. दक्षानेही तेच ठरवलं होतं, याचा अपमान करण्याकरता यज्ञ करतो. काय झालं? त्याचा विध्वंस केला. सत्कर्म करत असला तरी सुद्धा त्याचा विध्वंस झाला पाहिजे. मग तो सप्ताह का असे ना तुमचा, पण झाला पाहिजे. का? कारण त्या ठिकाणी कुणाला तरी अवहेलना दाखवण्यासाठी ते कार्य केलं जाते. परिवर्तन कसं होईल कोणाच्या अंतकरणात? कदापि होणार नाही परिवर्तन. म्हणून शिवशंकराने यज्ञ विध्वंस केलेला आहे. पण यज्ञ करता हा पुन्हा जिवंत व्हावा प्रसूतीनं मागणी केलेली आहे. शक्य नाही. कारण यज्ञकर्त्याचं शिर अग्निकुंडामध्ये जळून राख झालेला आहे. आणि त्यावेळेला नंदिकेश्वराचा शाप आहे, मिमी करणाऱ्या दक्षा तुला बोकडाचं मस्तक लागलं जाईल म्हणून बोकडाचं मस्तक लावलं जात आहे. स्तुती दक्षाकडून शिवशंकराची होते. आणि आता पहा, शंकरापासनं सती आता राख झाली, अर्थात गेली, विलीन झाली. शिवापासनं शक्ती ज्या वेळेला विलीन होते त्यावेळेला शिव काही काम करू शकत नाही, काही नाही. त्याचं कार्यच सांगितलेलं नाही रामायणामध्ये. शिव हा शव होतो, प्रेत होतो, प्रेत. शिवापासनं ज्या वेळेला शक्ती बाजूला होते त्यावेळेला शिव हे शिव नसतं, शिव हे शव असतं. कोणाच्याही कार्याला शिवतत्व हे त्यावेळेला धावलं नाही. का? समाधीच घेतली. झोपेची अवस्था, समाधीची अवस्था, काही काही कारणासाठी त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? त्या ठिकाणी प्रेत रूप आहे. ते झोपलो म्हणजे काय? प्रेत रूप आहे. समाधी अवस्था म्हणजे काय? इतरांसाठी प्रेत रूप आहे. डोळेच बंद करून समाधी लागली. का? माझ्यापासून शक्ती माझी बाजूला गेली. मी कोण आहे? माझ्यामध्ये आता काही उरलेलं नाही. म्हणून अर्धांगी ही कधी सुद्धा, बघा, प्रपंचाची कथा चालली म्हणून मी सांगते बरं का, जसं गाड्याला 2 चाकं असतात ना, तसं एका चाकाचं नाव प्रकृती आहे आणि एका चाकाचं नाव पुरुष आहे. आणि या दोघांमध्ये जोपर्यंत समतोल आहे तोपर्यंत प्रपंच स्थिर आहे आणि प्रपंचाचा गाडा व्यवस्थित चाललेला आहे. एका चाकानं ठरवलं की मला ओढायचं नाही, दुसऱ्या चाकानं ओढला जाऊ शकत नाही. तसं एक चाक प्रकृती आहे आणि दुसरं चाक पुरुष आहे. कधीतरी बघा तुम्ही, काही काही घरामध्ये मी फोटो पाहिलेले आहेत. कोणता फोटो आहे माहिती आहे का? तो शंकर परमात्मा आणि माता पार्वती सोंगट्यांचा खेळ खेळत असतानाचा. काही काही सिनेमामध्ये किंवा चित्रपटामध्ये सुद्धा पाहिलेलं असेल. शंकर पार्वती काय करतात तर अखंड सोंगट्याचा खेळ खेळतात म्हणे. कैलास पर्वतावर सोंगट्यांचा खेळ खेळतात. डाव मांडलेला आहे त्यांनी त्या ठिकाणी. याचा तात्विक अर्थ काय? तर एका साधूला मी विचारला की बाबा खेळ कसला आहे हा सोंगट्यांचा खेळ खेळतात. त्यावेळेला त्या साधूनं सांगितलेलं आहे की हे पहा, कोण खेळ खेळतंय? तर खेळ हा पुरुष आणि प्रकृती खेळत आहे. कशाचा खेळ खेळतात? तर विश्वाचा खेळ खेळतात. आणि या खेळाचं वैशिष्ट्य आहे की नेहमीच पार्वती जिंकत आलेली आहे, शंकराला एकदा सुद्धा तिने जिंकू दिलेलं नाही. वैशिष्ट्य या खेळाचं की नेहमी पार्वती जिंकते, शंकराची एखादी चाल भारी पडते,
पार्वतीवरती, पण पार्वतीला हरवत नाही शंकर. पार्वती प्रत्येक डावामध्ये पार्वती जिंकत आली, पण शंकर जिंकत नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ हाय, पार्वती ही प्रकृती आहे आणि प्रकृती ही कधी कधी सुद्धा प्रलयाच्या हातामध्ये आपली विश्व देत नसते. शंकर कोण आहे? शंकर प्रलय आहे. शंकराचा डाव जिंकला म्हणजे काय? प्रलय त्या ठिकाणी होणार. याचा अर्थ सती म्हणते, याचा अर्थ पार्वती म्हणते की मी प्रकृती आहे आणि नवनवीन जीवन तयार करणं हे माझ्या हातात आहे. म्हणून ही दिसणारी सृष्टी कोण आहे? तर ही दिसणारी सृष्टी प्रकृतीच्या रूपाने नटलेली आहे. आणि ह्या तत्वाचा, ह्या प्रकृती तत्वाचा पुरुष कोण आहे? तर तो शिव परमात्मा. एवढं ब्रह्मज्ञान आतमध्ये भरलेलं आहे या कथेच्या. एखादी चाल भारी पडली शंकराची, शंकर प्रलय करायला धावलेलाच आहे. कधी पार्वती हरते हे पाहतो शंकर, कारण त्याला प्रलयंकारीच आहे, तो त्याला प्रलय करायचा आहे, पण प्रकृती त्याला प्रलय करू देत नाही. हा एखादी चाल शंकराची भारी पडू शकते बरं का पार्वतीच्या सोंगटीवरती. मग त्या ठिकाणी काय होतं? कुठेतरी भूकंप होतो म्हटले ते साधू, कुठेतरी सुनामी येते, कुठेतरी काहीतरी महामारी येते. हे काय होतं? तर हे प्रलयाच्या दिशेने शंकर वाटचाल करत असताना प्रकृती त्याला कुठेतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न करते, पण थोडी का असेना प्रलयाची चाल भारी पडली जाते. म्हणून कुठेतरी महामारी, कुठेतरी भूकंप, कुठेतरी सुनामी ह्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. शिव आणि शक्ती हे दोन्ही सुद्धा एक तत्व आहे. अर्धनारी नटेश्वर जे स्वरूप म्हटलेलं आहे महाराज बघा. हळद लागली जाते, त्याच्यानंतर उष्टी हळद त्या अंगावर लागली जाते. इथून काय होतं माहितीये का? विवाहातले मंत्र आहेत. या विवाहातल्या मंत्रानं काय होतं? तर एकमेकांचा पुण्याचा वाटा एकमेकांना जातो. विवाहाचे मंत्र म्हटल्यानंतर याचं प्रारब्ध लग्नानंतर बदललं जातं का? कारण अर्ध्या अंगावरती मालकी याच्या पत्नीची बसली जाते. म्हणून रामाशिवाय सीता नाही, संबंध तुटत नाही. जरी हरिश्चंद्रानं सोडली असली, विकली असली, तरी तारामती हरिश्चंद्र. जरी सती त्यागली असली तरी नाही, शिवसती, शिवशक्ती. जरी पुन्हा वनवासाला सोडली असली श्री रामचंद्रानं, तरी सुद्धा सीतारामच, नुसता राम नाही. कारण शक्ती जर निघून गेली, तर शक्ती निघून गेल्यानंतर शिव हे शिव होतं, प्रेत रूप होतं. समाधीत गेले. किती समाधी झाली? 87,000 वर्ष समाधी लागली. 87,000 वर्षाची समाधी पूर्ण झाली. सतीची वासना पुनर्जन्माला कारण ठरते. तेही कारण हिमगिरी गृह जाई, जनमी पार्वती सोतनु पाय. कोणता जन्म घेऊन आली? तर पर्वताची म्हणून पार्वती नाव ठेवला गेलं. मनुष्याकडनं वाईट कर्म होईल, पण दगडाकडनं होणार नाही. म्हणून वासना होती की दगडाची कन्या कर, पण माणसाची करू नको. म्हणून पार्वती पर्वतराजाची म्हणून पार्वती असं म्हटलं जातं. पार्वती मोठी होत जाते. भक्ती जशी जशी मोठी होते ना, भक्ती जशी जशी वाढत जाते, तसं आपणहून संत दारात येतात. कोणते संत आलेले आहेत? नारायण. हिमालय पर्वतामध्ये नारायण नावाचा स्वर आता आलेला आहे, कानी गुजत आहे. भ्रमंती करत असताना ज्या व्यासपीठाचे मालक आहेत ते नारद महर्षी भ्रमंती करत असताना नारायण नावाचा स्वर घेऊन हिमालय पर्वतामध्ये येतात. नारायणा नारायण 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 चिपळी आहे, गळ्यामध्ये विणा आहे, तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करून हिमालय पर्वताकडे नारायण नामाचा जप करत नारद महर्षी येत आहे. भक्ती वाढत गेली की
वाढणारी भक्ती ही साधू संतांना समजली जाते आणि आपणहून साधू भक्तीच्या दारामध्ये येतात. नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 नामाचा जप करत हिमालय पर्वतामध्ये नारद महर्षींचं आगमन झालेलं आहे आणि यथार्थ नारद महर्षीचं हिमालय पर्वतानं पूजन केलं. कशा करता आले? भक्ती वाढत चाललेली आहे. आता या भक्तीला, वाढलेल्या भक्तीला परमेश्वराच्या चरणी अर्पण करावं हे काम कुणाचं असतं? हे साधूचं काम असतं. म्हणून तर वारीला जाण्यासाठी आपण महाराज देवाकडे जातच नाही. कुणाकडे जातो? संतांच्याकडे जातो. हे मध्यस्थी आहेत, यांच्याशिवाय त्याची प्राप्ती होणं कठीण आहे. म्हणून मध्यस्थी कोण करते बघा? शिव पार्वती विवाहाची मध्यस्थी कोण करण्यासाठी आहे? तर साधू मध्यस्थी करण्यासाठी आहे. कोणता साधू? ज्यानं संसार पाहिलेला नाही, ज्याचा संसाराचा कधी संबंधच नाही, ब्रह्मचारी असणारा साधू आहे, पण लग्न ठरवायला आलेला आहे. पार्वतीचा हात डावा आपल्या हातामध्ये घेतला जातो. हातामध्ये घेतल्याच्या नंतर हिमालय पर्वतराजा म्हणतात की माझ्या मुलीचं यथा सांग भविष्य सांगा. त्यावेळेला हात पाहूनच, मस्तकाची रेषा पाहूनच नारद महर्षी म्हणतात की या मुलीला साधी समजण्याचा प्रयत्न करू नकोस, जगदंबा. प्रत्येक मुलगी ही जगदंबा स्वरूप आहे असं हिमालयाला वाटलं. खरी जगदंबा आहे असं वाटलं नाही. कारण मुलगी, प्रत्येक जन्माला आलेली मुलगी लक्ष्मी स्वरूप आहे आपण असं म्हणतो. मग ती काय खरीच विष्णूची पत्नी असते का? तिला स्वरूप हे लक्ष्मीचं दिलेलं आहे. तसं जगदंबा म्हटल्यावर एवढा त्या ठिकाणी हिमालयाला वाटलं नाही की ही खरंच जगदंबा म्हणजे अष्टभुजाधारी असणारी माझी मुलगी आहे, जगदंबेच्या स्वरूपाप्रमाणे मुलगी आहे असं वाटलं. हिला योग्य वर कोणता मिळणार आहे हे जरा सांगा. कारण लहानपणापासून ही चतुर आहे, ही ज्ञानी आहे, ही व्रतवैकल्य सुद्धा करणारी आहे, पण हिला मिळणारा पती कोणता आहे हे जरा सांगा. त्यावेळेला नारद महर्षी म्हणतात की हिमालया, हात पाहिल्याच्या नंतर मला सगळ्या गोष्टी विपुल प्रमाणामध्ये हिच्या भाग्यात दिसतात, पण भाग्य रेषेमध्ये जी पतीची रेषा मला दिसत आहे ना, तिथं थोडी अडथळा आहे. तुमचा अडथळा कसली नाही? पतीचं जर वर्णन तुम्हाला मी सांगितलं तर कदाचित लग्न ठरवायला तुम्ही नकार द्या. तुम्ही कसा पती हिला मिळणार आहे? त्यावेळेला लक्षणं सांगितलेली आहेत पतीची. अगुण, अमान, मातु पितु हीना. हिला जो पती प्राप्त होणार आहे तो कसा आहे? तर तो अगुण आहे. तो कसा आहे? तर तो अमान आहे. तो कसा आहे? तर तो मातु पितुहीन आहे. हे ऐकल्याच्या नंतर बघा, समजणं हे वेगवेगळ्या मताप्रमाणे असतं. नारदाला असं सांगायचं होतं की सत्व तम रज या तिगुणातीत असणारा हा परमात्मा आहे, म्हणून अगुण म्हटलेला आहे. 3 गुणांच्या पलीकडचं हे तत्व आहे, म्हणून या तत्वाला अगुण म्हटलेलं आहे. अमान का म्हटलं तर मान अपमान या भानगडीत हे तत्व पडत नाही. सर्वांपेक्षा याचा मान मोठा आहे, म्हणून अमान म्हटलं नारद महर्षींनी. मातु पितु हिना म्हणजे याच्याच पासून सकल सृष्टीची उत्पत्ती आहे हे सांगायचं होतं. म्हणून याला आई वडील नाही तर सगळ्यांचे आई वडील तोच आहे. पण भाव कसा समजायचा? समजला. हिमालय पर्वताला वाटलं की बाबा हा अगुण आहे म्हणजे याच्यामध्ये गुणच नाही, हा अमान आहे म्हणजे याला कुठं मान भेटत नाही, हा मातु पितु हिना म्हणजे याच्या आई वडिलांचा पत्ता नाही. हिमालय असाच पती हिला मिळणार आहे. तो जटिल असेल, वैरागी असेल, त्याचं काळीवर शेत नाही का पांढरीवर घर नाही, स्मशानात ज्याचं वास्तव्य आहे. हे ज्या वेळेला ऐकलं त्यावेळेला पार्वती
की आनंदानं महाराज आतमध्ये प्रफुल्लित झाली. पूर्वजन्माची थोडीफार मीमांसा आतमध्ये शिल्लक होती. तिला समजलं की मी यज्ञकर्ताला जे वरदान मागितलं होतं ती वासना आज माझी फळाला येते. हे जेवढं वर्णन आहे हे वर्णन माझ्या शंकर परमात्म्याचं आहे. तर आई वडील दुःखी झाले, मैना राणी आणि हिमालय पर्वतराजा दुःखी झाला. असला नवरा जटिल अमंगल वेशधारी, ज्याचं काळीवर शेत नाही, ज्याचं पांढरीवर घर नाही, अगोन अमान, ज्याच्या आई वडिलांचा पत्ता नाही, अशा नवऱ्याचं स्थळ घेऊन आलेत तुम्ही. नारद महर्षींना थोडं बाजूला घेतलं हिमालय पर्वतानं आणि थोडं सांगितलं की महाराज माझ्याकडे काही कमी नाही बरं का, वाटल्यास दक्षिणा वाढवून घ्या, पण नवरा चेंज होतोय का जरा बघा. असला नवरा द्यावा. महाराज बालपणापासून किती लाडात वाढवलेली लेक आहे माझी, आणि तिला काय गोसाव्याच्या पदरी मी देणार आहे. जरा काय कोणताही विधी करा, कुठं जायला लागल, त्र्यंबकेश्वर, नाशिक, काशी, कुठंही जातो मी, कुठं विधी करता येईल सांगा, फक्त नवरा बदलता येतोय का हे फक्त सांगा. त्यावेळेला नारद महर्षी होतात, म्हणतात की विधीनं जे विधीत लिहिलेलं आहे ते मी काय, माझा बाप सुद्धा बदलू शकत नाही. कोण? ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाच्या विधीत काय आहे हे ब्रह्मदेवाला सुद्धा माहिती नाही. म्हणून या फंद्यात पडू नकोस हिमालया. जे होणार आहे हे तुलाही माहित नाही का मलाही माहित नाही. फक्त आपण पाहायचं आहे जे होतंय तो प्रभू परमात्मा करून आणतोय. तिला जो पती मिळणार आहे हा मी जे सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने मिळणार आहे. हताश झाला हिमालय पर्वतराजा, मैना राणी हताश होते. आणि आता पार्वती एकांतात आपल्या गुरुजवळ जाते बरं का. गुरु मांडलेला आहे. पार्वती आई साहेबांचे गुरु हे नारद महर्षी. मंत्र कोणता घ्यावा तर त्या ठिकाणी मंत्र दिलेला पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय हा नारद महर्षीनं पार्वतीला मंत्र दिलेला आहे. काय केलं पाहिजे त्यावेळेला शंकर परमात्म्याला विचारा म्हणे जाऊन की तुम्हाला प्राप्त करण्यासाठी पार्वतीनं काय केलं पाहिजे. त्यावेळेला नारद महर्षी कैलास पर्वतावर जातात आणि म्हणतात की बाबा भक्ती वाढलेली आहे आणि योग्य अनुरूप वर भक्तीसाठी हे शिवतत्वच आहे. शिवतत्वाला भक्ती प्राप्त होण्यासाठी मला सांगा तिला कोणती यातना किंवा कोणतं व्रत वैकल्य सांगू, काय करायला सांगू, नेमकं कोणती परीक्षा देण्यासाठी सांगू. त्यावेळेला शंकर बघा म्हणून पुरुषार्थी म्हटलेला आहे बरं का, उगाच कोणालाही पुरुषार्थी म्हणत नाहीत. ज्या वेळेला नारद महर्षीनं हे विचारलं की तुम्हाला प्राप्त करून घेण्यासाठी एक मुलगी तयार आहे पण तिनं तुम्हाला प्राप्त करून घेण्यासाठी काय केलं पाहिजे तर पुरुषार्थी असणारे शंकर सांगतात की मला प्राप्त करून घ्यायचं आहे शिवपद. जर प्राप्त करून तिला घ्यायचं असेल तर तिला म्हणावं तप कर. याला म्हणतात पुरुषार्थी. साधं नाही उगाच ते सायलेन्सर काढायचा आणि तिच्या गल्लीतनं फटफटी फाट 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 करत फिरवायच्या. हे का पुरुषार्थाचं लक्षण आहे का. मला प्राप्त करून घ्यायचं आहे ना तिला, मी नवरा स्वरूपात हवाय ना तिला म्हणावं तप कर. परीक्षेमध्ये जर सफल झालीस तर मला प्राप्त होशील, अन्यथा नाही. विफल झालीस परीक्षेत तर प्राप्त होणार नाहीस. आणि खडतर तपश्चर्या कर म्हणावं तिला. नारद महर्षींनी सांगितलं की बाबा तुझ्या नवऱ्यानं सांगितलंय प्राप्त करून घ्यायचं असेल तर तप करावं लागेल. तपासाठी मंत्र द्या. पंचाक्षरी मंत्र दिला ओम नमः शिवाय. कसं तप करावं तर अन्न पाण्याविना तप करावं. आणि पार्वतीनं जे तप केलेलं आहे ते तप आजही काही स्त्रिया करतात. आपल्याला इच्छित वर प्राप्त होण्यासाठी जे कुमारिकेनं व्रत करावं ते व्रत म्हणजे हरतालिका, जे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी येतं. हेच माता पार्वतीचं व्रत आहे. कशासाठी? शिव परमात्मा प्राप्त करून घेण्यासाठी. व्रताशिवाय प्राप्त होत नाही बरं का. तो व्रत करावं लागतं, नाही प्राप्त होणार तो. कसं व्रत करावं तर काही खाल्लेलं नाही महाराज. तिला अपर्णा नाव पडलं जातं का पानही खायचं तिनं सोडून दिलं होतं म्हणून अपर्णा नाव हे पार्वतीला पडलं जातं. आणि त्या ठिकाणी महाराज खडतर तपश्चर्या करत असताना सत्य लोकांमध्ये ब्रह्मदेवाच्या कानी मंत्र येतो ब्रह्मणे नमः ब्रह्मणे नमः ब्रह्मणे नमः. ब्रह्मदेव म्हणतात कोण मंत्राचा जयघोष करतोय माझ्या. तर कितीतरी वर्षापासून एक राक्षस तप करत होता, त्याचं नाव होतं ताडकासूर. हा तारकासूर तप करत होता ब्रह्मदेवाचं. तपश्चर्या अंती ब्रह्मदेव प्रगट झाले. काय मागायचंय मागून घे. बघा राक्षस इतके तप करत होते देवाला प्रसन्न करून घेत होते. आपण जेवढी भक्ती करतोय ती भक्ती काहीच नाही राक्षसांच्या तपापुढं.
अहो देवांना प्रसन्न करून घेतलेला त्यांनी. रावणाची काय भक्ती नाही का? तपानच देवाला प्रसन्न करून घेतलेला. कंसानं तपानं देवाला प्रसन्न केलं. हिरण्यकश्यपूनं तपानं देवाला प्रसन्न करून घेतलेला. तपाने हे भगवंताला प्रसन्न करून घेतात, पण मागतात काय? तर स्वतःच्या स्वार्थासाठी जे आहे ते मागतात. अरे देव प्रसन्न झालाय तुझ्या पुढं, एवढं तप केलं तू, कल्पापासून तप करतोय, तर मागायचं तर जगत उद्धाराचं साधन माग, त्याचा निकटवास माग, मुक्ती माग किंवा मोक्ष माग. पण मागतोय काय? तर स्वार्थासाठी जे काय आहे ते मागतोय. अमर करा म्हणजे मला. ते म्हणजे मीच मरणार आहे तर अमर का करू? ब्रह्मदेव म्हटला मीच मरणार आहे आणि तुला अमर करू, हे माझ्याकडे भेटत नाही. मग त्यानं काय केलं माहितीये का? त्यानं मनात संकल्प धरला की आता वरदान कसं मागावं. तर त्याच्या मनात आलं की सतीनं दक्षाच्या यज्ञेत जळून राख सती झालेली आहे. म्हणजे शंकराला पत्नी उरलेली नाही. तप करत असताना शंकराला पत्नी उरलेली नाही हे त्याला माहिती होतं, पण पार्वतीचा जन्म झाला हे माहिती नाही. शंकराची पत्नी मरण पावली एवढं माहिती होतं. म्हणून त्यानं कल्पना कशी केली? त्यानं वरदान मागितलं ब्रह्मदेवाला की शंकराच्या तेजापासून शंकराचा जो मुलगा होईल त्या मुलाच्या हातानं माझा वध होईल. त्याला काय वाटलं की सती मरण पावली म्हणजे याला बायकोच शिल्लक राहिली नाही, आणि बायको जर नसेल तर मग समागम पती पत्नीमध्ये होत नाही, पुत्राची प्राप्ती होत नाही. तेजच जर शंकरापासून पार्वतीपासून जर निघालच नाही, पती पत्नीपासून तेज निघालं नाही, तर पुत्राची उत्पत्ती होत नाही. याचा अर्थ शंकर एकटाच आहे मोकळा म्हटला. त्याच्यामुळं शंकराच्या पुत्रापासून वध मागतो म्हणजे मी अमर राहील म्हटला. का? त्याची बायको मरण पावली नाही. ब्रह्मदेव म्हटले तथास्तु. आणि एवढं यानं त्रस्त केलं वातावरण, साधू संतांचा छळ चालू केला सगळ्या. बघा ही देवालाच प्रसन्न करतात आणि पुन्हा देवाच्याच बोकांडी बसतात बरं का. ही अशी राक्षसी वृत्तीची माणसं आहे. प्रसन्न कुणाला करून घ्यायचं? प्रसन्न देवांनाच, त्यांच्याकडनंच वरदान प्राप्त करायचं आणि छळायचं कुणाला? पुन्हा त्यांनाच छळत बसायचं. सत्यलोक काबीज केला, ब्रह्मलोक सगळे लोक काबीज केले, इंद्रलोक काबीज केला. आणि त्यावेळेला आता काय करावं? तर वैकुंठामध्ये सकल देवांची सभा आली. ते म्हटले तारकासुराचा अत्याचार फार झालाय, तो मरत नाही. का मरत नाही? ब्रह्मदेव म्हटला माझं वरदान आहे त्याला. कोणतं वरदान आहे? शिवपुत्रापासून वध होईल हे वरदान आहे. ते म्हणे मग विलंब कुठं आहे? नवरी तिकडं तयार आहे, विलंब फक्त याच्यात आहे की नवऱ्याची समाधी लागलेली आहे. कशात आहे नवरदेव? तर नवरदेव समाधीत आहे, आणि समाधीत असल्यामुळं तो समाधीतनं जागा होणार नाही. पण समाधी, शंकराची समाधी जागा करणं म्हणजे काय साधी गोष्ट आहे? शंकराची समाधी जागी करायची आहे. कोणता तरी विकार मनात आल्याशिवाय समाधीतनं जागृती होत नाही महाराज. कोणता तरी विकार मनात यावा लागतो तर समाधी तुटली जाते, नाही तर समाधी चिरकालापर्यंत लागली जाते. मला अजून जगायचं आहे ही सुद्धा संकल्पना आली, हा सुद्धा विकार आहे समाधीत असलेल्या माणसाला. आणि तो मला अजून ही सृष्टी पाहिजे हा विकार सुद्धा समाधीतनं जागा करतो. कितीतरी समाध्या लागतात महात्म्यांच्या, पण मला अजून सृष्टी पाहिजे आहे याच्यामुळे महात्म्यांच्या समाध्या जाग्या होतात. तसा आता शंकराची लागलेली समाधी, शंकराच्या अंतःकरणात असा कोणता तरी भयंकर विकार घालावा लागेल ज्यानं शंकराची समाधी जागी होईल. काय करावं लागेल? तर ब्रह्मदेवानं सांगितलं कामदेवाला पाचारण करा, सहपत्नी पाचारण करा सांगितलं. त्याची पत्नी रती. कामदेव हातामध्ये पुष्पबाण घेऊन आलेला आहे, आपली पत्नी रतीला आणलेला आहे. इंद्रदेवाला सकल देवतेनं नमस्कार केला. म्हटले काय काम आहे? तर इंद्रदेव म्हटला असं काम आहे की ज्या कामानंतर तू शिल्लक राहशील का नाही हे सांगता येत नाही. म्हणजे पण देव कार्यासाठी जावं लागणार आहे. कोणतं काम आहे ते तरी सांगा. शंकराची समाधी भंग करायची. शंकर म्हटल्याच्या नंतर तर कामदेवाला घामच फुटला. का? काम मी त्याच्या पुढे काहीच नाही, कारण तो प्रत्यक्ष महाकामेश्वर आहे. शंकराला एक नाव महाकामेश्वर म्हटलेलं आहे. जो महाकामेश्वर आहे त्याच्या पुढे हा काम काय करू शकणार आहे? काय नेमका देवांना तुमचा बेत आहे? तर मी आज्ञा झालेली आहे तुला. सकल देवांची इच्छा आहे की काही कर, पण शंकराची समाधी जागी झाली पाहिजे, जागी झाली पाहिजे. कोणता विकार घाल शंकराच्या अंतःकरणात, पण शंकराला समाधीतनं जागा करणे हे तुझं काम आहे. देव आज्ञा म्हणून कामदेव आपली पत्नी रतीला घेऊन, आणि कामाची जेवढी साधनं आहेत ना, कोणकोणती साधनं आहेत कामाची माहितीये का? कामाची अनेक साधनं आहेत. काम हा नंतरचा आहे, पण ह्या कामाला आधी जो प्राप्त होतो त्याला क्रोध म्हटलेला आहे.
क्रोध म्हटलं. या काम नंतर प्रगट होतो महाराज, पण काम प्रगट करायच्या आधी माणसाला क्रोध उत्पन्न होतो. क्रोधाशिवाय काम हा जागृतच होत नाही होत जागृत क्रोधाशिवाय काम. कारण हे दोघी एकमेकांना एवढे सहकार्य करतात ना. क्रोध हा कोतवाल आहे कशाचा? या देहाचा. काम नावाच्या या अंतकरणामध्ये भरलेल्या देहाचा क्रोध कोण आहे? तर तो कोतवाल आहे, तो त्याला मिळालेला आहे. आणि एखादा पोलीस जर एखाद्याला मिळाला असला तर त्यानं किती गुन्हे करू नका, पण पोलीस मला मिळालाय माफच करणार आहे ना तो. तसं अनेक ज्याला हे कामाला नाडणारी जेवढी साधनं आहेत ना, ही सगळी साधनं घेऊन कैलास पर्वतावर गेले. अनेक साधनं शंकराच्या दिशेनं पाठवली, पण कशानंही शंकराची समाधी जागी होत नाही. म्हणून आता कामदेव म्हणतोय शेवटचं शस्त्र पाचारण करावं. कशाचं? कामबाण हातामध्ये घेतला आणि पुष्प कामाचाच लावला. जसा पुष्प कामाचा लावला, कामबाण जसा हातात घेतला, तसं पर्वत हे बर्फाचं पाणी झालं आणि ते पाणी समुद्राच्या दिशेनं वाहू लागलं. कसं? कामातुर भावनेनं. नदी कुठं वाहू लागली? समुद्राच्या दिशेनं ती सुद्धा वेगानं वाहू लागली. वेली वृक्षांना बिलगू लागल्या कामातुर भावनेनं. अनेक पशु पक्षी कामातुर भावनेनं. फक्त बाणच लावलेला आहे ना, बाण अजून सोडलेला नाही, फक्त काम बाणाला काम पुष्प लावलेला आहे. आणि एवढा परिणाम पृथ्वीवरती झाला. सगळं वातावरण काममय झालं, पण रामाच्या भजनात असणाऱ्या शंकरावर कामाचा काही परिणाम होत नाही. हे ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला आता नुसता बाण लावून उपयोग नाही म्हटला. आता हा बाण शंकराच्या वक्षस्थळामध्ये सोडावा लागेल, म्हणून एका आम्रवृक्षाच्या दाट पाल्यावरती कैलासावर बसलेला आहे आणि शंकराच्या दिशेनं कामबाण हा सोडलेला आहे. सु 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 करत कामबाण आलेला आहे. शंकराच्या दिशेनं आला आणि शंकराच्या वक्षस्थळात येऊन कामबाण आदळले. शंकराच्या वक्षस्थळामध्ये जसा कामबाण आदळलेला आहे, कामबाण आदळल्यानंतर शंकराची समाधी जागी झालेली आहे. समाधी शंकराची जागी झाली आणि शंकराची समाधी जागी झाल्यानंतर शंकराने एका हातामध्ये डमरू घेतलेला आहे आणि एका हातामध्ये त्रिशूळ घेतलं आणि शंकर तांडव करू लागलेला आहे. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थली कलेवलंब लंबिता भुजंग तुंग मालिका डमट्टमट्टमट्टम निनादवट्टमर्वय चकार चंड तांडवं तनोतु नन् शिव शिव तनोतु नन् शिव शिव तनोतु नन् शिव शिव जटाकटाह संभ्रमं भ्रमन्निलिम्ब निर्झरि विलोलवीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगत 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 ज्वल लगत पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणं मम रति प्रतीक्षणं मम रति प्रतीक्षणं मम धराधरेन्द्र नंदिनी विलास बंधु बंधुर पुरदिगंत संतति विराजमान मानसे कृपा कटाक्ष धारणी निरुद दुर्धरापदी क्वचित् दिगंबरे मनो विनोद मेतु वस्तुनि तनोतु नन् शिव शिव तनोतु नन् शिव शिव तनोतु नन् शिव शिव. तांडव शंकर एका हातामध्ये डमरू घेताना एका हातामध्ये त्रिशूळ घेतला. तांडव करत असताना कुठं आहे? ज्यानं माझी समाधी भंग केली हे पाहतात तर एक दाट पाला हलताना दिसला. कोणतं झाड आहे? ते आंब्याचं झाड आहे आम्रवृक्षावरती. आणि हातामध्ये बाण घेऊन असलेला, हातामध्ये धनुष्य कामाचा घेऊन असलेला हा कामदेव दिसला. शंकराच्या त्रिनेत्रातनं ज्वाळा आलेली आहे आणि या ज्वाळेत कामदेव जळून भस्म झाला. राख झाला कामदेव जळून भस्म झाला. भस्म झाल्याच्या नंतर सती विलाप करू लागली. रती विलाप करते की माझा पती तुम्ही मारला, सृष्टी वाढणार कशी आता प्रभू? कारण कामच जर राहिला नाही तर वंश वृद्धार होईल कसा? वंश पुढे कुणाचा वाढेल कसा? वंश वाढण्यासाठी प्रत्येकाच्या अंतकरणात काम येणं गरजेचं आहे. कामच जर संपवला असेल तुम्ही तर मग सृष्टी वाढणार नाही, प्रकृती पुढे जाणार नाही. म्हणून माझ्या पतीला जिवंत करा. राग झालेला आहे म्हणे, तो होत नाही जिवंत. पण करुणा प्रधान वाणीनं तू माझ्याकडे आलेली आहेस ना, ठीक आहे, तुझ्या पतीला मी जीवदान देतो. कशा स्वरूपामध्ये? ऐक, पापाचरण केलेलं आहे त्याने, शंकराची समाधी जागी करण्याचा प्रयत्न केला. देह काही कल्प मी देणार नाही त्याला, पण त्याचं नाव आता काय ठेवतो तर त्याचं नाव अंगरहित असं असणार त्याचं मी नाव ठेवतो. का? कारण तो आता रक्तामध्ये वास करेल प्रत्येकाच्या, तो शरीर रहित होईल. म्हणून काम हा नेहमी धमन्यांमध्ये वास्तव्य करतो बरं का. आपल्या शरीरामध्ये काम कशात वास्तव्य करतो तर धमन्यांमध्ये जे रक्त प्रवाहित होतं त्याच्यामध्ये काम हा वास्तव्य करतो.
पती स्वरूपामध्ये मला सगुण स्वरूपामध्ये केव्हा प्राप्त होईल, कृष्ण पुत्र प्रद्युम्न या स्वरूपामध्ये तुला तो प्राप्त होईल. त्यासाठी द्वापर युगापर्यंत वाट तुला पाहावी लागेल. रतीनं मान्य केलेलं आहे. ठीक आहे म्हणे, द्वापर युगापर्यंत पतीची वाट पाहते. आणि आता शंकराच्या जटा अशा विखुरलेल्या, तांडव केलेला आहे. कामदहनाच्या वेळेला शंकराच्या जटा विखुरल्या. रुद्र अवतारामध्ये शंकर असे बसलेले आहेत. काय करू असं शंकराला झालं. त्याच वेळेला देवांची सभा येते आणि शंकराचा अवतार पाहतात. शंकराचा जसा देवांनी अवतार पाहिला तसे प्रत्येक जण एकमेकाला तू बोल, तू बोल, नाही तू पुढे जा, नाही तू पुढे जा. कशाला आलेला असतात? लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलेला असतात की तिकडे नवरी तयार आहे, तुम्ही वरात घेऊन फक्त चला. पण आता काम जाळलेला समोर कामाचा ढीगच दिसला, राखेचा ढीग जसा पाहिला तसा देवांना घाम सुटला. ब्रह्मदेवाकडे सगळेजण गेले. ब्रह्मदेवाला म्हणू लागले तुम्ही बोला. ब्रह्मदेव म्हटले माझं थोडी काम आहे, मला ते तारकासूर काय करत नाही, करतोय तुम्हालाच करतोय. तुम्हाला जर काय करायचं असेल तर बोला तुम्ही, मी कशाला पुढे जाऊ. कुणी पुढे जाण्यासाठी तयार नाही. एक एक देव बघा, एक एक देव. आता आपलं कार्य करून घेण्यासाठी आपण कितीतरी देवांच्या मागे लागतो. तशाच पद्धतीनं कोण कोण शंकराला काय काय म्हणते माहितीये का? पहिला अग्निदेव पुढे जातो ना. अग्निदेव म्हणतोय बोलिये श्री विश्वनाथ भगवान की जय. पहिलं काय म्हटला तर विश्वनाथा म्हटला. नंतर इंद्रदेव गेला आणि इंद्रदेव म्हणतोय बोलिये श्री गंगाधर भगवान की जय. त्याच्यानंतर बाकीचे देव पुढे गेले. बाकीचे देव पुढे गेल्याच्या नंतर बाकीचे देव हर हर महादेव अनेक नावाने शंकराला संबोधन करू लागतात. शंकर यांच्या तोंडाकडेच फक्त पाहतात. काय भानगड आहे? कोण विश्वनाथ म्हणतंय, कोण हर हर महादेव म्हणतंय, कोण गंगाधर म्हणतंय, कोण कोणता ईश्वर मला म्हणतंय. आज नेमकी भानगड काय आहे? आज माझी नावं का बरं बदलताय तुम्ही? म्हणजे आपलं कसं असतं, माळ फक्त विठ्ठलाची घातलेली आहे पण मसोबाला कोंबडं द्यायचंच आहे. माळ फक्त विठ्ठलाची गळ्यात आहे पण घोडकरला कोंबडं घेऊन जायचंच आहे आपल्याला. हे देव बदलणारी, प्रपंचात जशी कल्पना बदलतात ना तशी तशी आपण देव बदलत आलेला आहे. एक निर्धार आपला नाहीच देवाप्रती. म्हणून अनेक नावांना संबोधू लागले. कोण विश्वनाथ म्हणतंय, कोण महादेव म्हणतंय, कोण गंगाधर म्हणतंय, कोण काही का कोणत्या नावानं नेमका हा खुश होतोय बघूया. आणि राग याचा शांत येतोय. पण शिव परमात्मा म्हटले काम जोडून भस्म झालेला आहे, मी आता क्रोधायमान नाही. जे कशा करता तुम्ही आलेला आहात हे मला सांगा. तरी सुद्धा पुढे जाण्यासाठी तयार नाही. ब्रह्मदेव म्हटले बोला ना आता तरी. मग शंकर परमात्मा म्हणते की केही हे तू आहे हु अमर. अमर ही देवांना उपाधी आहे. तरी सुद्धा पुढे जात नाही. ब्रह्मदेव म्हटले अरे आता तर म्हटले ना अमर. अमर जर तुम्हाला म्हटले असतील तर मारतील कसे? जा की पुढे सांगा काय काम आहे तुमचं ते. इंद्रदेव म्हटला की ही राख दिसती का, ही ज्याची राख आहे ते सुद्धा अमरच होत. तरी सुद्धा जळून भस्म झालं. तुम्ही म्हणता पुढे जा. आणि ब्रह्मदेवालाच सांगितलं बाबा जा तुम्ही, विनवणी आमची तुम्हाला की तुम्ही पुढे जा आणि आमची जी काही याचना आहे ती याचना सांगा. शंकराला ब्रह्मदेव म्हणू लागतात की तुम्ही तर त्रिभुवन सगळं जाणता, भूत वर्तमान भविष्य या सगळ्या गोष्टी तुम्हाला, तुम्ही गुणातीत आहात, सगळ्या गोष्टी तुम्ही जाता, तुम्ही अंतर्यामी आहात. देव महादेव म्हटले ते अंतर्यामी बिमी ते सगळं राहू दे, कशाला आलात ते सांगा. आणि मग हात जोडून ब्रह्मदेव शंकराला म्हणतात की हे सगळे देव कशा करता आलेत तुम्हाला सांगायचे का? कशा करता आलेत तर सकल सुरन के हृदय अस. ब्रह्मदेव सांगू लागतात की ह्या सगळ्या देवांना असं वाटतंय भगवंता, सकल सुरन के हृदय अस शंकर परम उछाहु निज नयनई देखा चहई नाथ तुम्हार विवाह. कशा करता आलेत हे सगळे देव? तर या सगळ्या देवांना असं वाटतंय की पिलेलं अमरत्व संपन्न होण्याच्या आधी, आमचं पद रिक्त होण्याच्या आधी देवा तुमचा एकदा विवाह आम्हाला बघायचा आहे. हे सांगत नाहीत की तुम्ही लग्न करा, तुमच्यापासून मुलगा होईल आणि ताडकासुराला मारला आणि मग आम्हाला शांतपणे झोप लागेल. काय म्हणतात? आमचं पद रिक्त व्हायच्या आधी आम्ही डोळ्यानं तुमचा विवाह बघू इच्छितो देवा. हेच उच्च निवास नीच कर वासा. हे कळत नाही बरं का. कपट कोणाच्या अंतःकरणात कसं भरलं असेल काही कळत नाही. सरळ सरळ म्हणत नाही तुम्ही लग्न करा आणि मुलगा उत्पन्न करा. सकल सुरन के हृदय असं सगळ्यांना असं वाटतं की शंकर परम उछाहु
शंकर हे काय आहेत तर शंकर हे सगळ्यांपेक्षा वेगळे आहेत. म्हणून अशा वेगळ्या माणसांचा आम्हाला काय बघायचं आहे तर निज नयन ही देखा चहई नाथ तुम्हार विवाह. तुमचा विवाह बघू इच्छितात देवा असं ठीक आहे म्हणे. आता भगवंतालाही कळालं की शक्ती त्या ठिकाणी उत्पन्न झालेल्या शिवाचं शक्तीचं मिलन हे व्हावंच लागणार आहे. ठीक आहे म्हणे. परीक्षा घेण्यासाठी सप्तऋषींना पाठवा. सती काय करत होती? पार्वती हे तप करत होती आणि सप्तऋषींना पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी पाठवलं. पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी सप्तऋषींनी तर्क ठेवला. कोणता तर्क ठेवला? 2 वर ठेवले तिथं. एक शंकराचा प्रस्ताव ठेवला आणि दुसरा विष्णूचा प्रस्ताव ठेवला. कसा आणि काय म्हणतात सप्तऋषी बघा. सप्तऋषी म्हणतात की तू ज्याच्यासाठी तपश्चर्या करतेस त्याच्या पदरात जर पडलीस तर दारिद्र्य अवस्थेशिवाय काहीच मिळणार नाही. त्याच्याकडे काही नाहीच आहे. कोणतीही मुलगी मला कोणता नवरा प्राप्त व्हावा तर 2 गोष्टी पाहिल्या जातात. एक स्वरूपवान आहे का, तो सुंदर आहे का. सुंदरातेचा आणि त्याचा तर संबंधच नाही. कारण कुठं जटा कशा आहेत, गळ्यात साप घालून फिरतोय, नरमुंड धारण करतोय, सगळ्या अंगावर भस्म आहे, त्याचा कलरच आजपर्यंत कोणाला कळला नाही का. अंगावर राखच आहे त्याच्या. नेमका काळा आहे का गोरा आहे पण वर्णन आलेलं आहे. कर्पूर गौरम. कसा आहे शंकर तर कापरासारखा गोरा पान आहे. कर्पूर गौरम हे त्याचं स्वरूप आहे. कळलं जात नाही म्हणून सुंदरतेचा आणि त्याचा संबंध नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्याशी पत्नी विवाह करू इच्छिते एखादी मुलगी जो धनवान असेल. धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी. श्रीमंत असेल तर त्या श्रीमंतापुढे महाराज अशी त्याचे तळवे चाटणारी लोक असतात का. धन आहे त्याच्या जवळ मग त्याच्या थोबाड डांबरासारखं जरी असलं तरी सुद्धा त्याला सन्मान प्राप्त होतो. त्याला तोंडानं बोलता जरी नाही आलं तरी त्याला म्हणतात तुझ्यासारखा वक्ता नाही. काही बोलता येऊ देत त्याला. ते जरी महाराज त्याला एखादा रस्त्यानं चालत येताना 40 फुटीचा रोड जरी हलत दुलत कमी पडत असेल तरी त्याला म्हणतात की तुमच्यासारखा गावात सन्मान कुणाला नाही. का तर धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी. म्हणून पैसे सब पैसे के रे भाई दिल का नसाती कोई. पैसे के रे भाई दिल का नसाती कोई. पैसे के रे भाई दिल का सब पैसे के रे भाई दिल का नसाती कोई. 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 सब पैसे के भाई दिल का नसाती कोई. सब पैसे के भाई दिल का नसाती कोई. सलाम करे अपना पैसा निकल गया तो कोई ना मीठा बोले. जब लगे अपने पले पैसा सब लोग सलाम करे अपना पैसा निकल गया तो कोई मीठा बोले. सब पैसे के भाई
ये सब पैसों के भाई. ज्याच्याजवळ पैसा आहे ना, त्याच्याजवळ सत्ता असते, त्याच्याजवळ प्रतिष्ठा असते, त्याच्याजवळ सन्मान असतो. मग तो कसाही अंतकरणात असू दे, पण बाह्यवृत्तीनं त्याचा पैसा समाजाला दिसतो. म्हणून सप्तर्षी म्हणतात, धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगे. तुला जर योग्य सन्मान पाहिजे असेल तर गोसाव्याच्या नादाला लागू नको. दुसरा वर आम्ही आणलाय बघ, त्याचं नाव विष्णू आहे. हा विष्णू कोण आहे माहितीये का? तर ह्या विष्णूचा जो सासरा आहे त्याला रत्नाकर नाव आहे. म्हणजे समुद्रात अशी रत्न आहेत. मुख्य रत्न लक्ष्मी, ही लक्ष्मी त्याची अर्धांगी आहे. जगाला जी श्रीमंत करते ती लक्ष्मी तुझी सवत होणार आहे. म्हणून कदाचित शंकराला नाकारू शकतेस. हे पण अजून विवाह झालेला नाही, अजून याद्या झालेल्या नाहीत, अजून काही झालेलं नाही, का अक्षता बांधलेलं नाही. त्याच्यामुळं तुझ्या मनातनं शंकराची भावना तू त्यागू शकतेस. योग्यवर आम्ही तुझ्यासाठी आणलाय की काय, तर विष्णू हा तुझ्यासाठी योग्य आहे. काय त्या आगुणाला घेतेस तू? त्याला सन्मान नाही का, मान नाही, काही नाही, त्याला बरं दिसायला सुंदर नाही, असा नवरा प्राप्त करून कशाला स्वतःचं वाटोळ करतेस? शंकर परमात्मेपेक्षा विष्णू परमात्मा हा सकल गुणानं श्रेष्ठ आहे, श्रीमंत आहे, आणि त्याला सन्मान सुद्धा आहे. म्हणून नवरा शंकराला करण्याची ही भावना सोडून दे. योग्यवर आम्ही आणलेला आहे. विचार करा आणखी एकदा. आम्ही मध्यस्थी करतो आणि विष्णू परमात्म्याला तुझी गाठभेट घालून देतो. त्यावेळेला पार्वती म्हणते, काय म्हणते पार्वती? पार्वतीचे शब्द ऐका. पार्वती म्हणते, ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे महादेव अवगुण भवन. तुम्ही म्हणताना महादेव अवगुण स्वरूप आहे. महादेव अवगुण भवन और विष्णू सकल गुण धाम. विष्णू सकल गुणांचं धाम आहे. ठीक आहे, पण मी काय करू? जेही सन मन रम जाई तेही सन होई काम. ज्याच्या सोबत मन रमलेलं आहे त्याच्यासोबत काम असणार आहे. विष्णू तत्व मला माहितीच नाही, मला माहिती आहे ते शिव तत्व आहे, त्याच्यासोबत मी मिलन केलेलंच आहे. माझं काम फक्त शंकराशी आहे, माझं काम विष्णूशी नाही. त्याच्यामुळे तुम्ही घेऊन आलेला वर परता घ्या. नाही, मला विष्णू नाही पाहिजे, मला शंकरच पाहिजे. पुन्हा एकदा पार्वती, ब्रह्मदेव प्रत्यक्ष शंकर जरी मला सांगायला आला की माझा विचार सोडून दे, तरी सुद्धा मी शंकराचा विचार सोडणार नाही. आणि जय जयकार सप्तर्षी करतात. आणि त्यावेळेला मग खरी माहिती आणून देतात शंकराजवळ की परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहे, तुमच्या पदाला ती अनुरूप आरूढ आहे आणि तुमच्या जागी बसण्यासाठी योग्य आहे. परीक्षेत पार्वती सफल झाली आणि त्यावेळेला मग देवांना सांगितलं जातं की हा आता वरात सज्ज करा, चला म्हणे. कोणता मुहूर्त काढायचा? ब्रह्मदेवानं मुहूर्त दिलेला आहे. आपल्याला महाशिवरात्री हा विवाहाचा मुहूर्त वाटतो, पण महाशिवरात्री हा शंकराच्या विवाहाचा मुहूर्त नाही. कारण शिव महापुराणामध्ये शंकराचा विवाह वैशाख महिना, शुक्ल पक्ष, पंचमी तिथी आणि वार आहे गुरुवार, या दिवशी झालेला आहे. मुहूर्त काढला गेला आणि मुहूर्ताच्या याद्या तयार झाल्या. कुणाकुणाला निमंत्रण पाठवायचे म्हणे सगळ्यांना निमंत्रण द्या. सगळ्यांना निमंत्रण पोच झाली आणि मग वरात प्रत्येक जण आपापली सज्ज करू लागला. आता बघा, ज्याचं लग्न आहे तो मोकळा बसलेला आहे, पण वराडीच एवढे आनंदित झाले, शंकराचं लग्न आहे, एवढे आनंदित झाले की वराड्यांच्या घरामध्येच नाचगाण्याचा प्रोग्राम चालू आहे. तिथं सत्यलोकामध्ये सरस्वती वीणा वादन करते, तिथं अप्सरा नाचतात, स्वर्ग लोकामध्ये गंधर्व नाचतात, अहो नाग लोकांमध्ये सुद्धा नाग नाचू लागले. का? शंकराचा विवाह. बाकी नवरदेवाच्या घरी काहीच नाही, नवरदेवाच्या घरी. नवरदेव फक्त येतील आणि मला घेऊन जातील, बाकी काहीच नाही. नवरदेव तसाच बसलेला आहे आणि बाकी त्यांच्याच घरामध्ये विवाहाची तयारी चालू आहे. कोण काय सज्ज करते महाराज? प्रत्येकानं आपापली वाहनं काढली. इंद्रदेवानं ऐरावत रत्न काढलं, महादेवाचं लग्न आहे. इंद्रदेवानं ऐरावत रत्न आपलं इतकं स्वच्छ धुवून काढलं आणि जाता जाता यमदेवानं ऐरावत रत्न बघितलं आणि आपल्या रेड्याच्या ठिकाणी दृष्टी गेली. यमदेव म्हटला, आता जर मी याला उद्या नेलं महादेवाच्या लग्नात तर पक्का माझा अपमान हा निश्चितच आहे. का? एवढी गोरी प्रत्येकाची वाहनं, हे मलाच कुठलं माझ्या पदरात पडलं असेल हे असलं काळ.
एवढी प्रत्येकाला साजरी साजरी वाहनं दिलेली आहेत आणि यमदेव म्हणतोय मी नेमका रेड्यावर आहे. बरं रात्रभर त्यानं घासलं बरं का, आता उद्या अपमान होऊ नये म्हणून रात्रभर घासलं तरी सुद्धा परिणाम झाला नाही. काळं ते काळच राहिलं तरी सुद्धा परिणाम झाला नाही. काही परिणाम होत नाही हे जाणलं. मग राहू दे म्हटला. पुष्पक विमान कुबेरानं काढलेलं आहे, गरुड काढलेला आहे. गरुडाला चांगलं स्वच्छ करण्यासाठी आंघोळ वगैरे घालण्यासाठी विष्णू परमात्मा आलेला आहे आणि प्रत्येकानं वाहनं काढली. आणि आता त्यावेळेला गण शंकराचे गण म्हणतात प्रभू कोणी तुम्हाला सजवायला आलं नाही का? ते म्हणे त्यांना सजवून जर ते मोकळे झाले तर माझ्या नादाला लागतील. त्यांनाच सजायला तिकडे वेळ नाही, ते आधी सजू देत. ते म्हणे ते सजून येतील आणि मुहूर्ताच्या वेळेला येतील, तोपर्यंत तुम्ही सजवा. कारण शंकराला शंकराच्या जवळचेच जाणतात, इतर कोणी शंकराला जाणू शकत नाही. गणाशिवाय शंकराची ओळख कोणाला? आणि त्यावेळेला गण म्हणतात प्रभू आम्ही सजवलं तर चालेल का तुम्हाला? शंकर परमात्मा म्हणतात हो चालेल, सजवा मला, सजवलं तर चालेल. आता सजवायला कोण तयार झाले बघा? ज्यांनी स्वतःला आरशात कधी पाहिलं नव्हतं असे गण. ज्यांनी जे कधी स्वतः सजले नाहीत ते शंकराला एका आसनावर बसवतात. प्रभू काही बोलायचं नाही, चांगलं आम्ही तुम्हाला सजवणार आहे, काही बोलायचं नाही. शंकराला एका आसनावरती बसवलं. काय केलं? पहिलं म्हणे नवरदेवाला मुकुट घालावा लागतोय. आता मुकुट घालायचा कसा? म्हणे या जटा विखुरलेल्या आहेत, जटा गोळा केला. कशा गोळा केल्या माहितीये का? जसं आपण तरटी एखादी मोठी उचलतो, ती उचलण्यासाठी 4 जण लागतात, कारण पसरलेली असते ना इकडं तिकडं. तिची घडी घालण्यासाठी 4 जण 4 कोपऱ्याला लागतात. तसे 4 कोपऱ्याला 4 गण कामदहनाच्या वेळेला विखुरलेल्या जातात. 4 कोपऱ्यात 4 जणांनी जटा उचलल्या आणि उचलून असे वेटोळे 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 करत गेले. माथ्यावरती जटेचाच मुकुट झाला. एक गण म्हटला मुकुट आणायचीच गरज नाही, मुकुटाचं काम भागलं, माथ्यावर जटा सज्ज झाली, जटेचा मुकुट झाला. तर म्हणे काय करायचं आता म्हणे गळ्यामध्ये, तर गळ्यामध्ये सर्प आणलेला आहे, शेष गळ्यामध्ये धारण केलेला आहे. आता काय करायचं? तर जानवं घालूया. जानवं म्हणून वासुकी नागाला यज्ञोपवीत केलं, जानवं म्हणून गळ्याला टाकलं. त्याच्यानंतर दंडात साप, कंगन म्हणून हातात सुद्धा सापच घातले. गणांनी कंगन म्हणून हातात साप घातले. मग एक गण म्हटला का रे, नवऱ्याला तिथं गेल्यानंतर ते बाशिंग वगैरे काहीतरी असतं म्हणे, त्याला मौर म्हटलेलं आहे. मग ते बाशिंग कसं असतं प्रभू? प्रभू म्हटले मी थोडी लग्न केलेलं आहे. मला विचारता बाशिंग चाललोय, आता लग्नाला चाललोय मी. ते म्हणे असं गणागणात चर्चा चालली. म्हणे बाशिंग कसं असतं रे, कसं असते बाशिंग? एक गण म्हटला अरे ते काय नाही, ते पुढं फक्त असं लोंबतं असते काहीतरी आणि नवऱ्याचा चेहरा दिसू नये एवढंच असते. हे बाशिंग असायचं बरं का पूर्वीची, की चेहरा नवरीचा दिसू नये अशी मोठी मोठी बाशिंग पूर्वी असायची. तर नवऱ्याचा चेहरा दिसू नये असं काहीतरी असतंय म्हणजे लोंबतं असते, असं पुढं लोंबतं. आता लोंबतं असते असं म्हटल्याच्या नंतर एक गणाची दृष्टी नाचणाऱ्या सापांच्याकडे गेली. साप आले होते ना वरातीत, नाग लोकांचं निमंत्रण गेलं होतं आणि सगळे साप कैलास पर्वतावरती आलेले होते. साप नाचत होते. शंकराचं लग्न, आमच्या देवाचं लग्न आहे ना, आम्ही शांत बसणार का? नाचू लागले साप. आणि नाचणाऱ्या सापांच्याकडे एक गण गेला आणि सांगितलं तुमच्यातले पातळ आणि छोटे छोटे बाहेर या, पाटे छोटे छोटे बाहेर या. छोटे छोटे साप बाहेर आले, पातळ असे. आणि काय केलं, एक मोठा साप घेतला आणि त्यालाच काय केलं तर फणाक छोट्या सापांचा वर काढला आणि खाली शेपट्या लोंबट्या ठेवल्या गाठ मारू मारू. आणि असं बाशिंग तयार केलं. तेच बाशिंग जटेला बांधलं. बाशिंग तयार झालं. म्हणे काय दिसतात शंकरला, तयार झालं बाशिंग. म्हणे कानात काहीतरी पाहिजे, विंचू शोधून आणले, विंचू. आणि विंचवाची कुंडल कानात घातली शंकराच्या. विंचवाची कुंडल शंकराच्या कानात घातली. एक जण म्हटला मी असं ऐकलंय की नवरदेव फेशियल करतोय. म्हणजे आता इथं कैलास पर्वतावर बर्फाच्या ठिकाणी कोण फेशियल करायला येणार आहे? फेशियल नाही तर नाही, पावडर तरी लावूया. बरं ठीक आहे म्हणे, पावडर कशी लावावी? रोज जी लावतो तीच पावडर लावा. मी काही लग्नात माझ्या बदल करणार नाही. रोज काय लावायचे तर भस्म लावायचे, पण लावत असताना कसे इथं भस्म थोडं भस्म. पण आता लग्न आहे म्हटल्यानंतर भरपूर प्रमाणात पावडर लावा म्हटले मला. मग काय केलं तर 4-5 पोतीच नेली. कशा करता? चिता जळत होती चिता, आणि जळणारी चिता शांत झाली. शांत झालेल्या चितेची राख आणली आणि बसलेल्या शंकरावरती वरून वतली. अशी करून लावली नाही, ज्या ठिकाणी शंकराव बसलेले आहेत तिथूनच वरून अशी राख ओतली शंकरावर.
मस्तकावर साप आहे, गळ्यामध्ये साप आहे, हातामध्ये साप आहे, सगळ्या ठिकाणी सापच साप आहे. काही जण म्हटला नाही नुसत्या नागानं भागणार नाही, मग अजून काहीतरी शंकराच्या गळ्यात पाहिजे. एकानं 35 नरमुंड आणले, 35-40 मेल्या माणसाच्या खोपड्या, आणि मोठ्या सापामध्ये त्या खोपड्या विणल्या, मोठ्या सापामध्ये त्याची माळ, नरमुंडाची माळ शंकराच्या गळ्यात धारण केली. नरमुंडाची माळ जशी शंकराच्या गळ्यात धारण केली, आणि त्यावेळेला मग म्हटलं हा आता माळ झाली. ओतलेली राख शंकरांना सांगितलं की प्रभू जरा उठा. एका हातामध्ये शंकराच्या डमरू दिला आणि एका हातामध्ये शंकराच्या त्रिशूळ दिला. आणि हा प्रभू परमात्मा ज्या वेळेला उठला त्यावेळेला एक गण म्हटला थोडा घोटाळा दिसतोय मला. काय घोटाळा दिसतोय? जरा कमरेच्या खाली बघा देवानं काही घातलेलं नाही. आणि असा नवरदेव जाणार आहे का प्रभू? काहीतरी घाला. ते म्हणे सवय नाही, मी बदल करणार नाही, जसं दररोजचा आहे तशा पद्धतीनं जाणार आहे. तिला करून घ्यायचं असेल तर कर असा नवरा, नाहीतर मला माझं काय अडत नाही तिच्या वाचून. असं नका म्हणू प्रभू. दुसऱ्याच्या प्रांतात जायचं आहे तिथं हसं होऊ नये. मग काय करता? नाही थोडं कमरेला काहीतरी गुंडाळू असं मला वाटतंय. काय गुंडाळता? ज्याच्यावर बसले तेच गुंडाळू का? कशावर बसले होते? व्याघ्र चर्मावरती. आता वाघाचं कातडं घेतलं गुंडाळण्यासाठी म्हणून कमरेला लावलं तर ते कातडं होतं, त्याची गाठ बसे ना. ते काय कपडा थोडी होता, वाघाचं कातड आहे, त्या वाघाच्या कातड्याची गाठ बसे ना. गाठ बसत नाही कातड्याची म्हणून एका गणानं डोकं लावलं. एक लांब लचक धामण आली होती कैलासात. त्या धामणीला पकडून आणलं, तिला सांगितलं हे बघ शंकराची वरात आता निघणार आहे आणि ह्या वरातीमध्ये सगळ्यांना निमंत्रण दिलं गेलेलं आहे. त्यामुळे तिथं भरपूर गाणी वाजतील, सगळी नाचतील, पण तुझी ड्युटी ज्या ठिकाणी आहे तिथं हालायचं सुद्धा नाही. ते म्हणजे कुठं ड्युटी लावणार आहे माझी? देवाच्या कमरेला. व्याघ्रांबर लावलं, त्या व्याघ्रांबरला बेल्ट म्हणून हिची गाठ मारली आणि हिला सांगितलं अजिबात हालायचं नाही. ज्या ठिकाणी तू बसलेला आहेस तिथं जर हल्लीस तिथून सगळे नाचण्याचा प्रयत्न करतील वरातीमध्ये, पण तू जर नाचण्याचा प्रयत्न केलास आणि जर तिथं शंकराची विटंबना झाली तर याद राहा. ती महाराज गप्प बसली, ती धामण गाठ मारली, धामण कमरेला शंकराच्या गप्प बसली. पायात सर्प शंकराच्या दिलेला आहे. काय दोनच वस्तू तुलसीदासजी म्हणतात माणसांना सुंदर दिसत होत्या. ससी ललाट सुंदर शिरगंगा. दोन गोष्टी फक्त सुंदर आहे शंकराच्या. कोणत्या? एक माथ्यावरचा चंद्र आणि दुसरी वाहणारी जटेतन गंगा. ससी ललाट सुंदर शिरगंगा, ह्या दोनच गोष्टी सुंदर दिसत होत्या. आता मुहूर्ताची वेळ झालेली आहे, वरात घेऊन जायचं आहे म्हणून देवांगना आल्या. कशा करता? नवरदेव कसं सजलंय बघण्याकरता. देवांगना पहिला आल्या बघा. देवांगना आल्याच्या नंतर देवांगनांनी गणांना म्हटले कुठं बाबा महादेव नवरदेव कुठं आहे? ते म्हणे जेवून आलात तुम्ही? आलोय म्हणे जेवून. नाही नवरदेवाला पाहिल्यानंतर जेवायला शिल्लक राहणार नाही असं मला वाटतं. काय रे बाबा? त्या ठिकाणी आमचे बाबा बसलेत, बघून या. देवांगना गेल्या. देवांगना गेल्या तर काही तिथंच अटॅक येऊन पडल्या, काही तिथंच गेल्या, काहींनी खुणवलं शेजारचीला. अगे मग प्रत्येकीनं तोंडात बोट घातली. बाप रे, अशा नवरदेवाला सुद्धा कुणी वर रूपात प्राप्त करून घेण्यासाठी तयार आहे? कुठलं नशीब त्या पार्वतीचं, इथून आपण पळा. नाही रे बाबा, तिथं आपली सुद्धा इज्जत जाण्याची शक्यता आहे. आपण जर याच्या वरातीत सामील झालो, सगळ्या देव लोकांमध्ये देवांगना गेल्याने सांगू लागल्या नवरदेव सजलंय कसं बघा, आणि ह्या नवरदेवाला घेऊन तिथं जाणार आहेत. एक सुद्धा परत येणार नाही. ती जर माणसं तापलीत तर तिथली एक सुद्धा परत येण्याची शक्यता नाही. त्यावेळेला ब्रह्मदेवाकडे सगळे गेले. ब्रह्मदेव सगळ्यांना घेऊन विष्णू परमात्म्याकडे गेले. अहो म्हणे जबरदस्त नवरदेव सजलाय हो, काय करायचं? तर म्हणे असं करूया, नवरदेव त्याच्या समाजासंग येऊ दे मागून, मग आपण पाहुणचार करायला आधी जाऊया. म्हणून सगळे नटलेले सजलेले सगळे देव पुढं, इंद्र पर्व हे स्वर्ग लोकातले, मग नंतर गंधर्व, मग नंतर नारी त्यांच्या देवांगना, हे सगळे पुढं पुढं घातले. का? वरातीमध्ये माग काय चाललंय हे जाऊ नये. पाहुणचार तरी तोपर्यंत होईल, लग्नाचं बघू नंतर. पाहुणचार तरी तोपर्यंत केला जाईल म्हणून सगळे देव पुढे टाकले. आणि कैलासावरही देव आले नाहीत. कैलासावरनं नमस्कार करूनच पुढे चालू लागले. पुढे चालू लागत असताना गण म्हटले देवा हे वराती करता आले का स्वतःच भागवून घेण्याकरता आलेत? म्हणजे तुम्हाला कुणी चला सुद्धा म्हटलं नाही, स्वतःच वराती पुढे चालले? काय नाचण्याचा गाण्याचा प्रोग्राम आहे का नाही तुमच्या वरातीमध्ये?
गणांनी प्रश्न केला देवाला, त्यावेळेला महादेव म्हणतात की अरे बाबा ऐक, जो आनंद आपल्या समाजासंग आहे तो आनंद दुसऱ्याच्या समाजासंग नाही. आणि आपल्या समाजाला बोलवा, आपल्या समाजाला बोलवा म्हटल्याच्या नंतर गण म्हटला की आपल्या समाजाला तर निमंत्रणच प्रभू दिलेलं नाही. ते म्हणे त्यांना निमंत्रणाची काही गरज नाही, शंख फुका आणि सांगा की महादेवाचं लग्न आहे. गणानं शंख हातात घेतला, नंदीनं शंख फुकला, हर हर महादेव. शंख जसा फुकलेला आहे तसं निमंत्रण गेली. कुणाकुणाला निमंत्रण गेली? हाकिनी, डाकिनी, चांडाळणी, कैदाशिनी, भूत, प्रेत, पिसाच, हे सगळे ज्या त्या योनीतले पिसाच सगळे कैलास पर्वतावर हजर झाले. सगळे कैलास पर्वतावर हजर झाले. कशा करता? शंकराच्या वराती करता. भूत, वेताळ या ताळनाथ ती भूते वेताळनाथ, भूते वेताळनाथ ती, भूते वेताळनाथ ती, भूते वेताळनाथ ती, भूते वेताळनाथ, भूते वेताळनाथ ती, 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 वेताळनाथ ती, भूते वेताळनाथ ती, भूते वेताळनाथ ती, भूते वेताळनाथ ती, हर्ष युक्त उमापती, 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 भूते वेताळनाथ ती, हर्ष. टाळ्या वाजवा सर्वांनी, शंकराची वरात आहे. भस्ममुखी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री जाळा, भस्ममुखी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री जाळा, भूते वेताळनाथ ती, हर्षयुक्त उमापती, भूते वेताळनाथ ती, हर्षयुक्त उमापती, जय हो. भूत आले, प्रेत आले आणि भूत प्रेतू नाचू लागले महाराज.
कोण कसं कसं आलेलं आहे, तर अनुशासन प्राप्त झालेलं आहे की शंकराचा विवाह आहे आणि या शंकराच्या विवाहासाठी यावं लागणार आहे. तर सहपरिवार भूतप्रेत आलेले आहेत. सहपरिवार पहिला जो आलेला आहे तो नमस्कार करण्यासाठी महादेवाला आला, पण आला कसा? स्वतःच मस्तक हातात घेऊन आला. पहिलं भूत जे आलं त्यानं स्वतःच मस्तक हातात घेतलं होतं. दुसरं नमस्कार करायला जे आलं त्याच्या पोटातनं पाय बाहेर आला होता. तिसरं जे नमस्कार करायला आलं त्याला डोळेच डोळे अंगावर होते. चौथं जे नमस्कार करायला आलं त्याला नुसते हातच हात अंगातून निघालेले होते. कोणी रक्ताना आंघोळ करून आले, कोणी नरमुंड भक्षण करून आले, कोणी प्रेत खात आले. कसं कसं कोणत्या पद्धतीचं कोणतं भूत सगळे आले. भारतातनं गेले, अमेरिकेतनं आले, सकल विश्वातनं आले, सकल विश्वातनं आले. वेस्ट इंडिजचे सुद्धा आले, पण ते वेस्ट इंडिजचे दिसत नव्हते कोणाला, ते हसले कीच दिसायचे. चायनावाल्यांना मात्र तिथं पाबंदी घातली होती बरं का. जोपर्यंत कोरोना जात नाही तुमच्या इथनं तोपर्यंत फिरकायचं नाही. त्यामुळे चायना मधल्या भूतांना पाबंदी होती, चायना मधली भूतं नव्हती. बाकी सगळीकडनं भूतं होती. मला वाटलं इथनही काही गेली असतील भूतं, बरोबर का. ही वरातीत नाचणारी लग्नात ही कोण आहे, ही भूतांचीच अवलाद असतात. त्यामुळे सकल विश्वातनं गेली भूतं, सकल विश्वातनं भूतं गेली. कोण कसं कसं गेले महाराज, कशा कशा पद्धतीने गेला. आनंद प्रत्येकाच्या अंतकरणात, इतका आनंद प्रत्येकाच्या अंतकरणात. हा चला, आपला समाज आता आलेला आहे आणि आता धर्मरूपी बैलावरती महादेव सज्ज झालेला आहे. 4 पाय धर्मरूपी बैलाचे असतात. धर्म अर्थ काम मोक्ष ह्या 4 पायावरती, ह्या धर्मरूपी पायावरती, या धर्मावरती कोण सज्ज झालेला आहे? तर या धर्मावरती महादेव सज्ज झाले. म्हणून महादेव बैलावर नाही तर महादेव धर्मावरती बसलेला आहे. कशा करता? तर धर्मपत्नी आणण्याकरता जातात म्हणून धर्मावरती बसतात. कशा करता चालले? तर धर्मपत्नी आणण्याकरता चाललेले आहेत. महाराज पंचानन असणारे, पंचानन म्हणजे 5 मुख आणि प्रत्येक त्रिनेत्र, प्रत्येक मुखाला आणि प्रत्येक मुखातनं ज्वाळा आहे असं असणार ते अकराळ विक्राळ स्वरूप नरमुंड धारण केलेलं, मस्तकावरती, हातावरती, पोटावरती, खाली पायात नुसते सापच साप धारण केलं, अकराळ विक्राळ असं महादेवाचं जे स्वरूप नंदिकेश्वरावरती सज्ज झालंय. सौभोवती भूताप्रेतांचा गोंधळ चालू लागला ना. भूतप्रेत नाचू लागले, कोणी रक्त उडवतंय, कोणी काय उडवतंय. आणि या भूताप्रेतांची वरात आता मागून येत होती तर देव पुढून जात होते. पण देव जसे पुढून जाऊ लागले त्यावेळेला देवांनी विचार केला की आपण सगळे पुढे येत असताना मागणं हर हर महादेव कोण करते बघावं. म्हणून विष्णुदेवानं बघितलं. विष्णूनं जसं बघितलं की मागून कोण हर 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 करायला लागले, त्यावेळेला विष्णू परमात्म्यानं बघितलं असता विष्णुदेव म्हणतात की झालं काय झालं, आता मात्र वराला अनुरूप अशी वरात सज्ज झाली. आपलं इथं काही कामच राहिलं नाही. आता काय, आता वराला जशी वरात पाहिजे होती तशी वरात सज्ज झाली. आणि सगळ्या भूताप्रेतांनी चालू केलं बम 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 बोलो जय शिव जय शिव, बम 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 बोलो जय शिव जय शिव, हर हर बम बोलो जय शिव जय शिव, हर हर बम बोलो जय शिव जय शिव, अकडम बम बोलो जय शिव जय शिव, तकडम बम बोलो जय शिव जय शिव, मकडम बम बोलो जय शिव जय शिव, जय 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 शिव जय शिव, हर 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 जय 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 शिव, हर 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 जय शिव जय शिव, बम 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 बोलो जय शिव जय शिव, बम 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 बोलो जय शिव जय शिव, बम 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 बोलो जय शिव जय शिव, बम 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 कुणालाच काय कळे नाही हे म्हणतात काय, आकडम बम बोलो जय शिव जय, मकडम बम तकडम बम बकडम बम, कशालाही काय जोडायचं ना बम जोडायचं का? अहो आले कोण होते, भूतप्रेत आलते, पण येताना कुणाला कुत्र्याचं मस्तक आहे, कुणाला डुकराचं आहे, कुणाला गाढवाचं आहे, कुणाला शिडीचं आहे, कुणाला माणसाचं आहे. आता ही एकदम अशी जर आरडायला लागली तर किती सुंदर आवाज येत असेल आणि किती चांगलं कळत असेल काय म्हणतात ते. आकडम बम तकडम बम मकडम बम बकडम बम, कशालाही काय जोडायचं, हर हर बम जोडायचं.
आणि अशी वरात शंकराची जाऊ लागली आणि शंकराची वरात आता हिमालय पर्वताच्या वेशीवरती येऊन ठेपली. हिमालय पर्वताच्या वेशीवरती येते. हिमालय पर्वताच्या वेशीवरती ज्या वेळेला वरात आलेल्या आहे त्यावेळेला विष्णू परमात्म्यानं सांगितलं की पाहुणचार तोपर्यंतच आहे जोपर्यंत मागचे येत नाही. तोपर्यंत जे मिळतंय ते घ्या. कोणाला ऍसिडिटी आहे, मला हे चालत नाही, मला गरमच पाहिजे, मला थंड चालत नाही, काहीच मिळणार नाही ते जर मागचे आले तर. त्यामुळे जे जे प्राप्त करून घ्यायचंय ते आत्ताच प्राप्त करून घ्या, मिळणार नाही. आणि त्यावेळेला असं म्हटलं जातं, मला तुलसीदासजी सांगतात की वरात बघण्यासाठी पहिली म्हातारी लोक आली, कारण वेशीवरती पहिले स्वागत करण्यासाठी वयस्कर माणसं पाठवली जायची, वयस्कर माणसं. आणि ही सगळी हिमालयातली वयस्कर माणसं आली. नवरा म्हणून विष्णूलाच पाहिलं. आणि काही तिथं त्या ठिकाणी वयस्कर माणसं गेली, नमस्कार केला, म्हटल्या खरं सांगा काय तुम्हीच नवरदेव आहात ना, तुम्हीच नवरदेव आहात ना. विष्णू म्हटलं नाही बाबा, खरं सांगा, खरं सांगा, तुम्हीच, तुमच्यासारखा देखणा याच्यात कुणीच नाही, सुंदर दिसत होते विष्णू परमात्मा, तुम्हीच नवरदेव आहात ना. त्यावेळेला विष्णू परमात्मा म्हणतात की बाबा मी नवरदेव नाही, मी कोण आहे तर मी वरातीतला एक माणूस आहे. वरातीतला एक माणूस म्हटल्यानंतर तर नाचायलाच लागले सगळे म्हातारे. का? हे वरातीतलं जर एवढं देखणं आहे तर नवरदेव किती देखणं असेल. आता काय कल्पना आहे त्यांना किती देखणं स्वरूप येतं इथे. वरातीतला जर एवढा देखणा तर नवरदेव किती देखणं असेल. आनंदानं नाचायला लागले. त्यावेळेला वेशीच्या आतमध्ये वरात आली तर लहान मुलांचा गोंधळ चालू होता, जसं इथं चालू आहे. लहान मुलांचा गोंधळ चालू. आता शंकराची वरात म्हटल्यावर चालायचंच. आता भूतप्रेत आली, मला वाटतं लाईटीचे बल्ब पण फुटतात का काय काय माहिती. काय काय ठिकाणी कथा करत असताना मला लाईट जाणं, विजा होणं, गडगडाट, मगापासून गडगडाट होत होता. हे कदाचित मला वाटतं ते आले असतील, त्याच्यामुळेच हे होत असेल बरं का. कथा करावी का नाही असा प्रसंग झाला होता. सुमिर राम करा अद्भुत करणी महिमा जाई जास्त, काय भगवंताला निश्चित करायचंय कोण जाणे. हा, त्यामुळे आता गोंधळ असणारच आहे का, शंकराचं लग्न आहे ना, गोंधळच गोंधळ होत होता. आणि त्यावेळेला मग सगळी लहान बालकं आली, हिमालयातली जेवढी लहान बालकं होती का, नवरदेव बघायचा, नवरदेव बघायचा. विष्णू परमात्मा म्हटलं बघा हे लहान पोरं येतात, ह्यांना कोणी अडवू शकत नाही का. अहो नोटा वाजत नाहीत पण नाणी वाजतात, आणि एका ठिकाणी जर जमली तर खळखळ 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 वाजतात. त्यामुळे ही काय कोणाच्या न बघायची ना, ते काम करा, घोळका करा. नवरदेव जर यांनी पाहिला तर मला वाटत नाही घरी जाण्याकरता राहतील म्हणून. घोळका करा. आणि नवरदेवाच्या भोवती सगळ्या समाजानं घोळका केला. पण ती मुलंच होती महाराज, ती मुलंच होती. ती काय ती घरात बापाचं ऐकत नाही, ती बाहेर येऊन दुसऱ्या माणसांचं ऐकतील का. बघायचा त्या नवरदेव कुणी वरातीत घुसू देत नाही, तरी सुद्धा मला ढेंग खाल्लं जाण्याचा प्रयत्न करायचे, पण देव लात मारून हाकलायचे, अरे बाबा जा घरी. नवरदेव बघायच्या भानगडीत पडू नको रे बाबा, बघण्याजोगा नाही, घरी जा. तुला जर जगायचं असेल तर घरी जा. तरी सुद्धा ते पोरं ऐकायला तयार नाही. तर देवांच्या ढेंगेच्या खालनं काही जण घुसले, देवांच्या ढेंगेच्या खालनं काही जण घुसले. घुसल्यानंतर नवरदेव पाहिला, पाहिल्यानंतर दोन्ही हातानं पाहिला. हा, आता जा घरी. घरी जाताना दोन्ही हातानं महाराज आवाज करतच गेले. गेल्याच्या नंतर घरात गेले, आतनं कडी कुलप लावली घराला, आतून कडी कुलप लावली. मम्मी पप्पाला सांगतात दरवाजा उघडू नका. का? एक जरी घुसलं तरी किती जन्मात पुण्य केलेलं असलं काही कामाला यायचं नाही. एक जरी घुसलं तरी ज्याचं जास्त पुण्य. कशाला पाठवलं होतं? ते काय वरात आहे का? वरात नाही, यमाची स्वारी येते आई. यमाची स्वारी तर जे जास्त पुण्य ज्यानं केलेलं आहे तेच जिवंत राहणार आहे. बाकी कुणाची शाश्वती देता येत नाही. मला तर थंडी ताप आला महाराज, पोरं गारटली ते पाहून. काय करू, माता पित्यांना झालं खरंच असा नवरदेव आहे, असा नवरदेव आहे का. ती मुलं आईला सांगू लागले, हो असा नवरदेव आहे. कसा नवरदेव आहे? तन चार ब्याल कपाल भूषण जटिल देह भयंकर संगभूत प्रेत पिसाच जोगिन बिकट मुख रजनीत. कसा आहे तो? आई घोड्यावर नवरदेव येतोय ग, पण हे असा एक नवरदेव आहे जे पहिल्यांदा बैलावर आले. आई त्याला घालायला काही मिळालं नाही म्हणून मुंडक्यांची माळा घालून आलाय ग. आई त्याला मस्तक मिळालं, डोक्यावर मस्तकाचा मुकुट मिळाला नाही म्हणून जटेंचा मुकुट केलाय. त्याला बांगड्या हातात भेटल्या नाही, पायात पैंजण भेटलं नाही म्हणून सापांना गळ्यात आभूषण म्हणून धारण केलंय. आणि एक सांगू आई, नवरदेव किती सजून येतात ग. हे आलंय ते नागडं आले आई, काही सुद्धा घातलेलं नाही, तसंच आलेलं आहे.
मला तर वाटतंय कुणीतरी वेड आपल्या गावात आले, नुसतं आलेलं नाही तर या इथं कुणालाही शिल्लक ठेवणार नाही असं वाटतंय. त्यामुळे आतनं कडेकुलप लावूया आणि जोपर्यंत जात नाही ते तोपर्यंत मला शांत बसू दे घरामध्ये. पोरं थरथरून कापू लागले आणि पोरं घरामध्ये बसले. थरथर थंडी ताप भरला मुलांना. आणि त्यावेळेला मग आता वेशीपासून आत हिमालय पर्वताच्या मुख्य महाद्वारावरती आले. महाद्वारावरती आल्याच्या नंतर आता सरबत पान वगैरे चालू झाला. सर्व देवांना सरबत पाणी वगैरे द्यायला चालू झालं. त्यावेळेला इंद्रदेव म्हटला जे मिळतंय ते घ्या. नमः शिवाय नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय. आम्हा फुलं वाटू नका लगेच आता. नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय. आता ना सर्वांनी टाळी वाजवा. नमः शिवाय मुखानं ओम नमः शिवाय पंचाक्षरी मंत्राचा जप करा. नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हरे हरे बोले नमः शिवाय ओम नमः बसा बसा जरा महाराज खाली बसा खाली बसा. हरे हरे बोले नमः शिवाय. खरंच वाटतंय शंकराचं लग्न आहे. खरंच वाटतंय शंकराचं लग्नच आहे बाबा. जलपान करू लागले. जलपान करत असताना इंद्रदेवानं सांगितलं जे मिळतंय ते घ्या. नखरे नाही पाहिजे इथं कुणाची. गार चालत नाही गरम चालत नाही. जे मिळतंय ते घ्या. वतू लागला. एक जण पाहुण्याला सरबत हातामध्ये वतू लागला. हिमालय पर्वताची माणसं वतत असताना सरबताच्या ग्लासमधनं खाली सरबत गळू लागला. त्यावेळेला इंद्रदेव म्हणतोय अरे ग्लासाकडे बघ, ग्लासाकडे बघ खाली पडतंय. ते म्हणतंय जरा वर बघ, वरून कोण उडत येतंय. पण सगळे महाराज एक भूत आलं त्याच्या मागोमाग भूतच भूत आली. भूतांनी पहिल्या महाद्वारावर असणारा सरबत फस्तच केला. काही शिल्लक ठेवलं नाही देवाना. आतमध्ये गेले आणि दारामध्ये आले. आणि दारामध्ये आल्याच्या नंतर आता सासूबाईंना मैना राणींना ओवाळण्यासाठी यायचं आहे द्वार पूजनासाठी. आणि मैना राणीच्या कानामध्ये सांगितलं गेलं की जावाई तुमचा दारामध्ये आलेला आहे, सोन्याची ताट घेऊन जा आणि त्याला ओवाळा. आणि ओवाळण्यासाठी म्हणून गेलेला आहे. चांदीचं ताट घेतलं आणि सोन्याची फुलवाती घेतलेली आहे त्याच्यामध्ये. आणि कुणाला ओवाळण्यासाठी घेतले तर महादेवाला ओवाळण्यासाठी गेलेला आहे. आणि मग एक एक आता द्वार पूजनाला आल्याच्या नंतर तर सासरवाडीला नवरा दाखवावाच लागणार आहे. आता मात्र आता किती जरी घोळका केला लपवून ठेवला तरी आता लग्न लावायचं आहे ना. त्यामुळे आता महादेवाला दाखवावाच लागणार आहे. सगळे बाजूला झाले. सासूबाई आरतीचं ताट घेऊन आहा नवरदेव कसा असेल माझा जावई म्हणून पुढं 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 येत गेली महाराज. पुढं पुढं चालत असताना थोडा तिचा बीपी लो होत गेला. का समोर जावाई पाहिला. पाहत असताना जशी जशी जवळ जाऊ लागली तसं तसं दिसू लागले की बाबा हातात काय आहे, पायात काय आहे, माथ्यावर काय आहे, पोटाला काय आहे, कशावर बसलाय. नारदानं एवढंच सांगितलं होतं की अकराळ आहे विकराळ आहे, पण एवढा भयंकर आहे हे सांगितलं नव्हतं. गोसावी आहे हे सांगितलं होतं, पण इतका वाया गेलेला हे सांगितलं नव्हतं. थोडा वेडा आहे हे सांगितलं होतं, पण अति वेडा आहे हे सांगितलं नव्हतं. एवढा असा महाराज. पण आता ओवाळावं लागणार आहे. समाज सगळा जमलेला आहे. त्यावेळेला मैना राणीत आरतीचं ताट घेऊन पुढे गेल्या आणि फार तसा थरथर 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 कापत नवरदेवाला ओवाळण्यासाठी कसा तरी छातीपासनचा हात बैलावर आरूढ झालेल्या महादेवाच्या गळ्यापर्यंत आला. गळ्यापर्यंत जसा हात आला त्या गळ्यातल्या नागाला फुलवातीतली ती वात सहन झाली नाही. त्यानं वातीच्या इशेनं आपला फणा मारला. आरतीच्या ताटावरच फणा मारला. आरती सहित सासूबाई खाली पडली आणि ओरडत गेली आणि आपल्या पार्वतीला आपल्या लेकीला मिठी मारली. कुठली तरी वाहत असणारी नदी बघ, तुझ्या सहित मी जीव देते. आग कुठेतरी पेटलीये का बघ, आग्नीमध्ये जळून तुझ्या सहित मी राख होते. कुठला तरी पर्वत बघ, त्या पर्वतावरनं तुझ्या सहित मी उडी घेते. कुठं भूकंप होतोय का बघ, कुठं सुनामी होते का बघ, कुठं काय होतंय बघ, त्याच्यामध्ये जळून आपण त्याच्यामध्ये पडून त्याच्यामध्ये विलीन होऊन दोघांचंही अस्तित्व संपवू. पण लेकी
अशा नवऱ्याच्या ताब्यात मी माझ्या पोटचा गोळा अजिबात देणार नाही. कुठं जीव देऊ आपण दोघी जणी सुद्धा, पण नाही अशा गोसाव्याच्या पदरात मी तुला देणार नाही देणार. त्यावेळेला तिथं सर्व गोंधळ चालू झाला. महाराज आता सगळीकडेच कळालं ना नवरदेव असा आहे. तर हिमालयात गोंधळ चालू झाला आणि हिमालयातली काही म्हातारी माणसं म्हणा लागली हे मध्यस्थी करणारं नेमकं कोण होतं, नवरदेव काढला कोणी त्याला शोधा. आता नारदाला सगळे हिमालय पर्वतातनं शोधू लागले आणि मैना राणी त्याच्या नावानं बोट मोडू लागली की भाड्याचं वाटोळ होऊ दे, त्याच्या प्रपंचात काहीच राहू नये, काहीच होऊ नये. त्यावेळेला लोक म्हटली झालं तुमचा शाप आणि त्याला लागला, म्हणजे संसारच नाही त्याला, वाटोळ होईलच कसं, ब्रह्मचारी आहे ते. तर त्याला संसारच जाणला नाही, त्याला मध्यस्थी घेतलं ना असा नवरदेव तुम्ही ठरवला. अशा नवरदेवाच्या स्वाधीन तुमच्या लेकीला तुम्ही करणार आहात का. त्यावेळेला विलाप करू लागल्या महाराज सगळे. पण पार्वती स्थिर आहे बरं का, पार्वती आनंदितच आहे, कारण पार्वतीला माहित आहे की माझा पती कसा आहे ते. नारद महर्षी आलेले आहेत त्या ठिकाणी. नारद महर्षींनी सांगितलेलं आहे की बाबांनो काय विचार करताय तुम्ही, कोणता विचार करताय, शंकराच्या अंगावरच्या पदार्थांचा. असा वर त्रिभुवनात कोणता नाही. मैना अगं एका सापाच्या फुलवातीचा फणा तुझ्या ताटावर पडला तर बेशुद्ध पडलीस. सर्प हा काळ आहे, पण तुझ्या मनात हा विचार आला नाही की जो काळाला गळ्यात घेऊन फिरतोय तो महाकाळ आहे. काळाचा स्पर्श सुद्धा ज्याला कधी होणार नाही, म्हणून तू हे ठरव की काळाला सुद्धा ज्याला बांधण्याची ताकद आहे. अखंड सौभाग्यवती हे जगामध्ये फक्त तुझ्या लेकीलाच आशीर्वाद लागू होतो, इतर लक्ष्मीला सुद्धा हा आशीर्वाद लागू नाही. कारण तिचं सौभाग्य अखंड आहे आणि अखंड राहणारं एकच तत्व आहे, त्या तत्वाचं नाव शिव आहे. म्हणून पार्वती हीच एकमेव अखंड सौभाग्यवती आहे. तिचं सौभाग्य कायमस्वरूपी अमर आहे, टिकून आहे. कशाचा विचार करता, शंकरानं धारण केलेल्या नरमुंडांचा. का नरमुंड धारण केली महाराज, का साप शंकरानं गळ्यात धारण केला. सोनं भेटलं नाही का शंकराला गळ्यात धारण करायला. पण याच्यातनं काय सांगायचं तुलसीदासजींना किंवा शिव महापुराण ग्रंथाला काय सांगतात की बाबा कितीही तुम्ही सोनं गळ्यात घाला, कितीही घाला गळ्यात, पण ज्या वेळेला हा देह संपला जातो त्यावेळेला यमाची हाती बांधून या देती, हे भूषणी ती घेती काढून या. ज्याचा देहाचा कधी संबंधच आला नाही त्या देहावर ठेवताय कशाला. पण कवटीचा देहाचा संबंध आहे का नाही, सगळं जळतं पण कवटी जळत नाही ते काळ महाराज. म्हणून देहासाठी या कवटीचा संबंध आलेला आहे. म्हणून नरमुंडांची माळ शंकर म्हणतो मी गळ्यामध्ये धारण केलेला आहे. अंगाला भस्म शंकरानं लावलेला आहे. का भस्म अंगाला शंकरानं लावलेला आहे, शंकर परमात्मा तुम्हाला सांगू इच्छितात की या देहाला कितीही नटवण्याचा प्रयत्न करा, या देहाला कितीही सजवण्याचा प्रयत्न करा महाराज. घरामध्ये पावडर लावण्याच्या ऐवजी जरा मेल्या माणसांची राख एका डबीत भरून ठेवा आणि बुक्याच्या खाली जरा राख मेल्या माणसाच्या आई बापाची लावत चला आणि आरशात बघत चला. तुम्हाला कळेल की शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती,
अंती काशी मसनवती अंती काशी मसनवती अंती काशी मसनवती शरीराची शरीराची काय देहाचा आहे हो या देहाची सरते शेवटी माती राख आहे. म्हणून कधी काळी बुक्याच्या खाली थोडी थोडी कपाळाला राख सुद्धा लावत चला की तुम्हाला कळेल की या देहाचं खरं स्वरूप काय आहे. तर या देहाचं खरं स्वरूप राख आहे. म्हणून शंकर परमात्मा तुम्हाला सांगू इच्छितात की बाबांनो, जास्त याच्या नादी लागू नका, जास्त नादी लागू नका. हे कुणाचंही आतापर्यंत शिल्लक राहिलेलं नाही. सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. देह रक्षणासाठी किती यत्न केला, तरी शेवटी काळ घेऊन गेला. किती प्रयत्न केला त्या देहाच्या रक्षणाकरता, किती प्रयत्न केला. ताप आला, डॉक्टरकडे गेलो आपण. सर्दी झाली, गोळ्या घेतल्या आपण. एवढंच काय, बायपास सर्जरी झाल्या, किडनी बदलली, हृदय बदललं, काय काय किती शस्त्रक्रिया केल्या. कशा करता? देह जगवण्याकरता. पण जगला कुणाचा आतापर्यंत, राहिला कुणाचा? मर्यादित आयुष्य जोपर्यंत आहे, त्याच्यानंतर काळानं नेलाच महाराज याला. काय स्वरूप आहे खरं याचं खरं स्वरूप राख आहे. म्हणून शंकर परमात्म्यानं अंगावरती राख धारण केलेलं आहे. कशा करता? या देहाचं खरं स्वरूप तुम्हाला कळावं. या देहाची राख आहे. साप शंकरानं सगळ्या अंगाला बांधलेला आहे. का साप बांधले? साप म्हणजे काळ. हा काळाचा वेढा प्रत्येक अवयवाला आहे बरं का तुमच्या. कसा प्राण कुणाचा कोणत्या दिशेनं जाईल, कसा जाईल, आणि काळ कुठल्या बाजूने तुम्हाला खेचेल काय सांगता येत नाही. म्हणून सर्पाची आणि सोन्याची रास एकच आहे. सापाची रास तीच आहे कुंभ, आणि सोन्याची रास तीच आहे बरं का. याच्यामुळं साप आणि सोनं हे एकच आहे, आणि हे दोन्ही विनाशाला कारण ठरतं. याला काळ म्हटलेला. म्हणून शंकरानं हातात साप बांधले, पायात साप बांधले, कमरेला साप बांधले, सगळ्या अंगाला शंकर परमात्म्यानं साप बांधले. का? हे तुम्हाला सांगण्यासाठी की तुम्ही सुद्धा अखंड काळाच्या ताब्यात आहात. तुमचं स्वतःचं असं अस्तित्व काहीच जगतात नाही. तुम्ही काळाच्या भाषात आहात, आणि कधी काळ तुम्हाला ओढेल हे सांगता येत नाही. नग्न अवस्थेमध्ये शंकरानं स्वरूप धारण केलेले. का? देहाचं स्वरूप कितीही कपडे घाला तुम्ही, तरी सुद्धा जन्माला येताना सोबत जाताना सोबत वस्त्र येतच नसतं. याला काळ भैरव म्हटलेला आहे. म्हणून माणसानं कसं जगावं हा संदेश शंकराच्या अंगावरच्या अलंकारानं घ्यावा. शंकराच्या अंगावरचा प्रत्येक अलंकार मंगलमय आहे. महिने नारद महर्षी सांगतात, मैना
मनामध्ये जो तुझा संदेह आलेला आहे बघ, जीव परमात्म्याच्या विषयी तो विचार करतोय, तो विचार कदापि सत्य नसतो. परमात्मा स्वरूप फार वेगळा आहे, आपला विचार जीवाचा आहे. तू जीव आहेस आणि जीव कधी, हे पहा, सागराचा थेंब हा कधी समुद्राची व्याप्ती भरू शकत नाही. ताऱ्यानं कधी सूर्याला आदेश देण्याचा प्रयत्न करायचा नाही का, अहो मोठे आहेत ते. तसं जीव आणि शिव यामध्ये फरक आहे का नाही माहिती. अहो ते शिव तत्व आहे, तू फक्त जीव आहेस. तू जसा विचार करते तसं त्याचं स्वरूप नाही. आणि ही तुझ्या मूल पोटाला आलेली ही कोण आहे, तर ही प्रत्यक्ष जगदंबा स्वरूप आहे आणि ही शक्ती आहे. आणि शक्तीचा आणि शिवाचा विवाह होणं हा अत्यंत आवश्यक आहे. सृष्टीच्या रक्षणाकरता नवे नवे शिवानं प्रत्यक्ष शक्ती धारण केल्याच्या नंतरच सृष्टीचा विस्तार होणार आणि सृष्टी पुढे चालणार आहे. याच्याकरता हे तूल विधी लिखित नाही. अगं तुझाच जन्म यांच्या इच्छेनं झालेला आहे आणि तू काय लग्नामध्ये मध्यस्थी आणू शकते. विवाह हा होणारच आहे. समजूत काढली जाते, सप्तऋषींना पाचारण केलं जातं. अनेक ऋषी मुनी त्या ठिकाणी येतात आणि शिव तत्वाचं महात्म्य सांगतात हिमालयाला. आणि महिना राणीला त्यावेळेला मग ठीक आहे म्हणे, लग्नासाठी होकार प्राप्त होतो आणि आता मात्र अंतरपाठ सज्ज केला जातो बरं का. आणि आता वराडी मंडळींना अक्षदा आणि पुष्पवृष्टीसाठी फुलं वाटली जातात. एक शंकराचा अभंग घ्या, तोपर्यंत अक्षदा आणि फुलं वाटण्याचा सोहळा आपण पार पाडूया. शिव भोळा चक्रवर्ती, 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 शिव चक्रवर्ती, शिव अभंग झाला की आणायचं आणि अंतर्पाठ करायचं कुठे समोरासमोर बोलायला का हो महाराज. त्यांना विधी करायला सांगा. जरा हळूभर तिघ चौघांना जा, वरती धरायचं आणि खाली धरा. शिव
वरती मस्तकाला धरा, दोघांनी मस्तकाला धरा आणि दोघांनी खाली धरा. शिव देखता वरती वरती मस्तकाला धरा कोणीतरी. प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम. इतरत्र बसलेले मंडळी जरा मंडपात या. इतरत्र बसलेले मंडळी मंडपात या. वाचे वदता वाजन तरी तिथं थांबा जरा. वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता करा चालू. मंडपात या सर्वांनी, इतरत्र बसलेल्या सर्वांना. अंतरपाटावरती आता पार्वती आई साहेब आणि शंकर परमात्मा विराजमान झालेले आहेत. ब्रह्मवृंदांनी अंतरपाठ धरला गेलेला आहे. या ठिकाणी मंगलाष्टिका होतील. सर्वांनी अक्षता टाकायच्या आहेत आणि विवाह संपन्न झाल्यानंतर सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळ मुरुडो विनायकमहं चिंतामणि सेवरं लेनाद्रि गिरिजात्मकं सुव्रतं विघ्नेश्वरं मोचरं रामो लांछन संस्थित गणपते कुर्या सदा मंगलं शुभमंगल. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावतः या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर तिविंदे सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निषेध झाल्या पहा शुभमंगल. शेवटचे मंगलाष्टक ना, शेवटचे मंगलाष्टक तेच घ्या. घ्या तुम्ही. शेवटचं तुम्ही घ्यायचं बरं का. शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान झाल शुभमंगल मंगल विधान झाल शुभमंगल मंगल विधान अग्निदेव साक्षी नाभ्यभरता शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान असाधिघरात तुझ्या रामायण गीता असाधिघरात तुझ्या रामायण गीता मिळावे ज्ञान तुम्हा पठन करीता मिळावे ज्ञान तुम्हा पठन करीता आदर्श वादे जगती
जशी राम सीता सत्याकडे वाहो तुमची जीवनतरीता सत्याकडे वाहो तुमची जीवनतरीता पावन व्हावे संता समान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल अन्नटंचाई महाकाई वाढली हो भाजी लाट खाऊन सुदे बाजी जेते तेते न्यारी चोरी चोरी ते सारे काळ्या बाजारी चतुर असावे कोल्या समान चतुर असावे कोल्या समान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान बोल बोल हे ऐसे देवा आत झाले बोल बोल हे ऐसे देवा आत झाले आहे का खैराची दुनिया शहाणा ठिकाणी आहे का खैराची दुनिया शहाणा ठिकाणी सौख्यपरी नानात राजा आणि राणी सौख्यपरी नानात राजा आणि राणी आळता भगवंताची मुख बोलणारी अंतरी असावा देश अभिमान अंतरी असावा देश अभिमान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान आता सावध आले लग्नकडे बसणे बनवरा ठेवनियावा घरा गृहयोक्ते मधुपर्क पूजन करा अंतरपटाते धरा दृष्टा दृष्टवधूवरान करिता दोघे करावी उभे वातंत्री बहुप्रबलान घेतल्याशिवाय तुम्ही घरी जायचं नाही.